अध्यक्षा माननीय श्रीमती अस्मिता कांबळे मॅडम, जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्रीयुत धनंजय सावंत साहेब जे आपणासोबत आज लाईव्ह सेशन मध्ये आहेत, तसेच आपल्या जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय डॉक्टर श्री संजय कोलते साहेब, आपल्या डाएटचे प्राचार्य माननीय श्री नदाफ साहेब, आपल्या जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी प्राथमिक माननीय सौ रोहिणी कुंभार मॅडम, तसेच शिक्षणाधिकारी माध्यमिक माननीय श्री गजानन सुसर साहेब यांच्या संयुक्त विद्यमाने व पूर्ण डाएट टीम यांच्या संयुक्त विद्यमाने आपण पुष्प पहिले घेतले। त्यामध्ये आपले पूर्व संचालक आहेत की जे गोविंद नांदडे साहेब, त्यांनी अनमोल असे मार्गदर्शन केले। गुणवत्तापूर्ण प्राथमिक शिक्षणात शिक्षक, प्रशिक्षक आणि पालकांची भूमिका आणि कोरोना काळामध्ये शिक्षणाची गरज आणि नवी दिशा याविषयी सर्वांना अनमोल असे मार्गदर्शन केले। त्यातून शिक्षकांना खूप असा फायदा झाला आणि त्यांच्यामध्ये अजून एक उत्साहाचं आणि चैतन्याचं वातावरण निर्माण झालं। त्याचप्रमाणे आपले आज हे दुसरे पर्व आहे, दुसरे पुष्प आहे की यामध्ये एक प्रमुख अतिथी की जे IT प्रमुख म्हणून आपल्या राज्यामध्ये काम करतात त्यांचा परिचय, आज आपले कार्यक्रमाचे पाहुणे आणि मार्गदर्शक यांचा परिचय आपल्या डाएट उस्मानाबादचे अधिव्याख्याता तसेच IT प्रमुख असणारे माननीय डॉक्टर प्रभाकर बुधाराम सर हे करून देतील। कृपया बुधाराम सर। नमस्कार सर्वांना। आजचे आपले जे प्रमुख संवादक आहेत विकास गरड सर यांचं जिल्हा शिक्षण उस्मानाबाद आणि जिल्हा परिषद उस्मानाबाद यांच्या वतीनं सर्वप्रथम स्वागत करतो। आपल्या सर्व जगाचंही स्वागत करतो। विकास गरड सर यांचं पूर्ण नाव विकास नामदेव गरड, त्यांचे शिक्षण स्टेट नेट आणि महत्वाची गोष्ट आणि आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट अशी आहे की BSc, MSc, BEd आणि MA या सगळ्यामध्ये गरड सर विद्यापीठात दुसरे आलेले आहेत आणि त्यांनी आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विटा येथे BEd कॉलेज आणि सर्व BEd कॉलेजमध्ये अध्यापन 8 वर्ष अध्यापन केलेलं आहे। त्याच्यानंतर 2013 पासून असणारे आहेत ते आपल्या डाएट परिवारामध्ये सहभागी झाले। सर्वप्रथम त्यांनी पुणे डाएट 2013 ते 16 पर्यंत त्यांनी काम केले। त्याच्यानंतर 2016 ते 17 या काळामध्ये आयुक्त शिक्षण माननीय बापकर साहेब यांचे OSD म्हणून त्यांनी काम केले। नंतर ऑगस्ट 2017 पासून गरड पुणे कार्यरत आहे। त्यांनी SIT मध्ये उपसंचालक समन्वय IT आणि प्रसार माध्यम त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय याच्यामध्ये उपसंचालक म्हणून काम करत आहेत आणि जे आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ स्थापन झालेलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी सचिव म्हणून काम केलेलं आहे। आणि त्याच्या जागी मला ऑगस्ट 2017 पासून त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली। आणि त्यावेळी एक गोष्ट म्हणजे विद्यापीठाचे मान्यवर सदस्य सगळे आपल्या महाराष्ट्र राज्याच्या अभ्यास दौऱ्यासाठी याची संपूर्ण जबाबदारी त्याच्यानंतर जे दीक्षा प्लॅटफॉर्म नॅशनल म्हणजे सरांच्या मार्गदर्शनाखाली सर्वप्रथम महाराष्ट्र सुरू झालं आणि त्याचं दीक्षा आणि त्याच्यामध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल मान्य गरडकर यांचा MHRDच्या मान्य केंद्रीय मंत्र्यांच्या सत्कार झाला। ही गोष्ट आपल्यासाठी नक्कीच अभिमानास्पद आहे। आणि आता शाळामधलं शिक्षण सुरू किंवा या अशा वेगवेगळ्या माध्यमातून गरडकर आपल्याला संपूर्णपणे मार्गदर्शन करत आहेत। आणि जे COVID-19च्या काळामध्ये ऑनलाईनचं ते काम चालू आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे गरडकरांचा मोठा हातभार आहे आणि आपण सर्वजण त्यांच्या मार्गदर्शनासाठी कार्य करूया आणि त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि समस्ती मॅडमला विनंती करतो की त्यांनी मुलाखतीला सुरुवात करा। धन्यवाद बुधाराम सर। बस नाम ही काफी है या उक्तीप्रमाणे एक अष्टपैलू हस्तमुख आणि तंत्रज्ञानातील उत्तुंग शिखर गाठणारे एक ICT मधील व्यक्तिमत्व म्हणजे माननीय श्री विकास गरड साहेब यांच्याशी आपण आज सर्वजण कोरोना काळातील शिक्षण याविषयी चर्चा करणार आहोत, छानशा गप्पा मारणार आहोत। तुम्ही हा कार्यक्रम Facebook लाईव्ह, YouTube चॅनल तसेच झूमवर पाहू शकता। तुमच्या काही शंका अडचणी ICT संदर्भात असतील तर त्या आमच्यापर्यंत पोहोच करा।
नमस्कार गरड साहेब. नमस्कार मॅडम. पूर्ण राज्यामध्ये तंत्रज्ञानाची बाग फुलवणारे आणि सर्व शिक्षकांना ICT संदर्भात प्रेरणा देऊन एक राज्यभर तंत्रस्नेही चळवळ आपण उभी केली साहेब. आणि तोच सगळा तुमच्या तंत्रस्नेही चळवळीचा मानाचा तुरा म्हणून आम्ही शिरपेचा तोडतो. या तंत्रस्नेही चळवळीमध्ये आम्ही सर्वच उस्मानाबादचे शिक्षक सहभागी होत आहोत. तुमची ही धडपड हे ICT मधील योगदान खरंच वाखाणण्याजोगे आहे. चला आपण आता प्रश्नांकडे वळूया साहेब. माझा पहिला प्रश्न, आपले शालेय व महाविद्यालयीन शिक्षण अध्यापक महाविद्यालय डाएट ते महाराष्ट्र राज्य संशोधन प्रशिक्षण परिषद इथपर्यंतच्या प्रवासाबद्दल आम्हाला थोडंसं ऐकायचं आहे आणि आजपर्यंतचा तुमचा सर्व जो जीवनपट आहे तो आमच्या समोर पूर्ण उलगडावा ही विनंती. धन्यवाद दीपालीजी. आणि सर्वात प्रथम मी आभार मानतो ते जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था उस्मानाबाद, याचबरोबर जिल्हा परिषद उस्मानाबादचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील, जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष माननीय श्री धनंजय सावंतजी जे या इथं आता या संवादामध्ये उपस्थित आहेत. याचबरोबर आमच्या डाएटचे प्राचार्य आमचे मित्र श्री डॉक्टर नदाब साहेब, याचबरोबर त्यांची सर्व टीम, या सर्वांचे मी सर्वात प्रथम आभार मानतो. आणि याचबरोबर खरं तर मला पहिल्यांदा असं वाटलं की मी दूरदर्शनच्याच कार्यक्रमात बसलो की काय, म्हणजे अशा पद्धतीने दीपालीजी ज्या तुम्ही निवेदन करत आहात, म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यासाठी नाही तर पूर्ण राज्यासाठी DD वर तुम्ही करावं अशा पद्धतीचं तुमचं आहे, त्याबद्दल तुमचं सर्वात प्रथम अभिनंदन. आणि डाएट उस्मानाबाद अशा पद्धतीचे चांगले कार्यक्रम पूर्ण राज्यभर वेगवेगळे डाएट घेत आहेत. या सर्व कार्यक्रमांना सर्वात प्रथम शुभेच्छा व्यक्त करतो आणि बोलायला सुरुवात करतो. खरं तर जी तंत्रस्नेही चळवळ असं आपण म्हणालात, शिक्षकामध्ये प्रत्येक शिक्षकामध्ये जी ऊर्जा आहे ती ऊर्जा आणि त्या ऊर्जेला एका चळवळीचं रूप दिलं ते प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या कार्यक्रमांना आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि याच्या अगोदर देखील असे वेगवेगळे कार्यक्रम येऊन गेले आणि त्याच वेळेला हा तंत्रस्नेही शिक्षकांची चळवळ तत्कालीन माननीय प्रधान सचिव जे माननीय नंदकुमार साहेब होते आणि त्यांच्या प्रेरणेने आणि तत्कालीन सचिव भापकर साहेब यांच्या काळापासून सुरू झाली. आणि तुमच्यासारख्या म्हणजे आपण असाल, आपल्या डाएट मधले तानाजी खंडागळे असतील आणि राज्यातले असे अनेक नावं ज्यांची घेता येतील अशा सर्व शिक्षकांमुळे ही चळवळ उभा राहिली. आणि या तुमच्याबरोबर काम करणारा मी तुमचा एक सहकारी आहे. एवढंच की तुम्ही तिथे राहून काम करताय, मी आज इथे राज्यावर काम करतोय, एवढाच आपल्यामध्ये फरक आहे. नाहीतर आपण सगळेजण एकाच टीमचे सदस्य आहोत. त्यामुळं हे सर्व श्रेय जे आहे महाराष्ट्राच्या तंत्रस्नेही चळवळीचं देखील आणि याचं हे सगळं तुमचं श्रेय आहे. याच्यामध्ये माझा एक किंचितही वाटा नाही हे मी नम्रपणे सर्वात प्रथम नमूद करू. याचबरोबर आपण असं म्हणालात की शालेय जीवनापासून आतापर्यंत आपला प्रवास सांगा, तर मी आंतरभारतीय शाळा कुर्डवाडी या ठिकाणी शिकलो. माझी आई शिक्षिका होती तिथे आणि माझे वडील सोलापूर विद्यापीठामध्ये डीन होते, ते कुर्डवाडीमध्ये प्राध्यापक होते. आणि माझं महाविद्यालयीन शिक्षण BSc माझं शिवाजी महाविद्यालय बार्शी इथं झालं BSc ला. आणि त्यानंतर MSc देखील मी सोलापूरमध्ये शिवाजी विद्यापीठाचं PG सेंटर होतं त्या ठिकाणी केलं. सोलापूरच्या दयानंद महाविद्यालयामधून B.Ed केलं आणि M.Ed शिवाजी विद्यापीठामध्ये केलं. या सगळ्या प्रवासामध्ये माझे तत्कालीन जे सर्व गुरुवर्य होते, म्हणजे खऱ्या अर्थानं प्रत्येक गुरुपौर्णिमेला प्रत्येकाला आपले गुरु आठवतात, परंतु ह्या सगळ्यांच्या मुळं आणि हे सगळे गुरु म्हणजे माझ्या बालपणीच्या शाळेत मला शिकवणाऱ्या आमच्या गोरे मॅडम पासून त्या M.Edच्या आमच्या डॉक्टर पद्मिनी मॅडम पर्यंत या सगळ्यांनी ह्या आमच्या सर्व बॅचना किंवा आमच्या बरोबरच्या सर्व विद्यार्थ्यांना घडवल्याचं काम करत असतात. म्हणजे खऱ्या अर्थानं दीपाली तुम्ही असाल किंवा सर्व शिक्षक आज माझे इथं बंधू भगिनी जे हा कार्यक्रम बघता आहेत, खऱ्या अर्थानं राष्ट्र घडवणारे आणि राष्ट्र निर्माण करणारे तुम्ही आहात. म्हणजे उद्याचे अधिकारी असणार, उद्याचे राजकारणी असतील, उद्याचे कुणीतरी घडवणारे असतील, राज्याचे नागरिक असतील, हे राज्य कुठं जायचं हे ठरवणारं काम तुमचं आहे. आणि तशा शिक्षकांनी आम्हाला घडवलं. आणि अशा B.Ed कॉलेजला डॉक्टर हना जगताप आम्हाला प्राचार्य होते, त्यांच्याकडून आम्हाला खूप शिकायला मिळालं. सोलापूरला महाविद्यालयीन ज्यावेळेला मी अध्यापक कॉलेजला विटायला लागलो त्या ठिकाणी आता शिवाजी विद्यापीठाच्या ज्या शालेय शिक्षणशास्त्र विभागाच्या अधिष्ठाता आहेत डॉक्टर मेघा गुडवणी यांच्याबरोबर काम करण्याची चांगली संधी मिळाली. आणि त्यानंतर सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये आणि शासनामध्ये अशा पद्धतीचा प्रवास राहिला. त्याच्यामध्ये परत ट्विस्ट येऊन मी जवळपास 1.5 वर्षभर तत्कालीन आयुक्त जे
डॉक्टर पुरुषोत्तम भापकर साहेब होते. त्यांच्याकडे मी हा प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाअंतर्गत OSD म्हणून जवळपास 1-1.5 वर्ष काम केलं आणि त्यानंतर गेले जवळपास 3 वर्ष राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र या ठिकाणी वेगवेगळ्या जबाबदाऱ्यावर आपल्या सर्वांच्या सोबत काम करतोय. तर असा हा छोटेखानी प्रवास आहे ज्याच्यामध्ये तुमच्यासारखे माझेच गुरुवर्य, सहकारी, मित्र याच्या सगळ्यांबरोबर काम करत आणि शिकण्याची प्रक्रिया दररोज चालूच आहे. म्हणजे आज देखील आता ह्या कार्यक्रमाला मी पोहोचू शकतो की नाही किंवा कार्यक्रमाला बसू शकतो की नाही इथपर्यंतची अशी परिस्थिती आता सध्या सुद्धा आहे. अशा प्रकारची आव्हानं दररोज निर्माण होत असतात आणि राहतात, तर त्यातून मार्ग निघत राहतो. बोला. तुमचा अमूल्य वेळ आम्हाला देताय ही फार मोठी गोष्ट आहे साहेब. आणि तुम्ही आम्हाला म्हणताय की तुमच्या सोबतच मी आहे, तुमच्या सारखाच मी एक आहे, तर तुमचं मोठेपण आहे. कोणतीही जिद्द आणि चिकाटी अंगी असेल तर नक्कीच ती गोष्ट पूर्णत्वास जाते आणि त्यातूनच आपल्या यशाचा सूर्योदय होत असतो आणि त्यातूनच नक्की आपण यशस्वी होतो. यातून तुमच्या ज्या आतापर्यंतच्या घडामोडी आहेत त्यातून दिसून आलं. सध्या साहेब कोरोनाचं सावट आहे आणि प्रत्येक जण वर्क फ्रॉम होम करत आहे. विद्यार्थी, शिक्षक ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. तर या संदर्भातच माझा दुसरा प्रश्न आहे की कोरोना काळातील ऑनलाईन शिक्षण या संदर्भात थोडक्यात आमच्या शिक्षकांना मार्गदर्शन करा. याबरोबर एक गोष्ट माझी सांगायची राहिली हे सांगत असताना, प्रश्न उत्तराकडे येत असताना, की उस्मानाबादचं आणि माझं वेगळं नातं आहे. उस्मानाबादच्याच RP कॉलेजचे उपप्राचार्य AD जाधव सर जे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आणि मराठवाड्यामध्ये प्रसिद्ध व्याख्याते आणि इतिहासाचे तज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत, ते माझे सासरे आहेत आणि तशा अर्थानं एका अर्थानं उस्मानाबाद माझी सासवडी असंही म्हणायला हरकत नाही. त्यामुळं अशा पद्धतीने मुलाखत आपली पहिल्यांदा उस्मानाबादमध्ये होतीये हाही एक आनंदाची गोष्ट आहे असं म्हणायला हरकत नाही. परंतु वर्क फ्रॉम होम याविषयी तुम्ही जो म्हणालात हा खऱ्या म्हणजे आपल्याला दररोज दैनंदिन जीवन जगत असताना असं वाटत असतं की असं काही होणारच नाही. म्हणजे ज्या वेळेला सिनेमे आपण पाहतो असे पॅनाडेमिक वर ज्या अशा मोठ्या महामारीवर झालेले की जग बंद पडलं, राष्ट्र बंद पडलं, असं फक्त सिनेमातच होऊ शकतं असं आपल्या सर्वांना वाटत होतं. आणि ज्या वेळेला हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आलं त्यावेळेला खऱ्या अर्थानं महत्व कशाला आहे हे प्रत्येकाला कळू लागलं. म्हणजे आपल्या सगळ्यांना असं वाटत होतं आम्हाला सुद्धा ऑफिसमध्ये की फाईल शिवाय ह्या फाईलवर हे झाल्याशिवाय व्हायचं नाही, पुढे जायचं नाही. परंतु ऑनलाईन मध्ये एकमेकाशी संवाद साधून ईमेलद्वारे, तंत्रज्ञानाच्या द्वारे, झूम बैठकाद्वारे असतील म्हणा किंवा याने आपण एकमेकांशी संवाद साधून कामं पुढे घेऊन जाऊ शकतो. आणि तंत्रज्ञान हा आपल्या सर्वांच्या मदतीचा आणि सोयीसाठी अविभाज्य अंग जे बनलेला आहे हे प्रत्येकाला लक्षात आलं. म्हणजे बदल हा कुणाला देखील नको असतो. म्हणजे जर कुठल्याही प्रकारचा बदल व्हायचा म्हणलं की थोडीशी नकारात्मक भावना मनामध्ये येते, कारण का आपण आपल्याला दररोज शाळेमध्ये जायची सवय असते, आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांबरोबर भेटण्याची, बोलण्याची, फळ्यावर लिहिण्याची, शाळेतली वेगवेगळे कामं करण्याची, त्या चैतन्यामध्ये राहण्याची सवय असते प्रत्येकाला. म्हणजे शिक्षकांच्या दृष्टीनं तर हे बरंच दुःखदायी आहे, कारण का बरेचसे शिक्षक लिहितात बऱ्याचशा व्हॉट्सअप ग्रुपवर, मी समूह सदस्य आहे, की मुलांविना शाळा मध्ये आता काही शिक्षक शाळेच्या कामानिमित्त जात आहेत तर मुलांविना शाळा बघू वाटत नाही अशी कधी कल्पना देखील केली जात नाही. त्याच्यामध्येच या माझ्या सर्व शिक्षक बंधू भगिनींचा आपल्या मुलांवर किती जीव आहे, प्रेम आहे हे सुद्धा दिसून येतं. मात्र ही परिस्थिती ऍक्सेप्ट करून आता सध्या आपल्या समोर बाहेर असलेला न दिसणारा आपला कोरोना नावाचा शत्रू याला मात देण्यासाठी आज जसा उस्मानाबाद असा कार्यक्रम घेत आहे, म्हणजे झूम बैठकीवर राज्यात तुमच्या जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या शिक्षकांना त्याचबरोबर शिक्षण प्रेमींना एकत्र आणून तुम्ही काहीतरी संवाद साधत आहात, अशाच पद्धतीनं शाळा वेगवेगळे उपक्रम करत आहे, अशाच पद्धतीनं शासन वेगवेगळे उपक्रम करत आहे. म्हणजे प्रत्येक जण म्हणजे असं म्हणतात ना, गरज ही शोधाची जन्य आहे. आणि तेव्हापासून जो प्रवास सुरू झालेला आहे माणसाचा आणि माणसाकडे असलेल्या बुद्धिमत्तेच्या द्वारे आलेल्या आव्हानावर मात करून पुढे जाण्याचा जो प्रवास आहे हा प्रवास आज देखील सुरू आहे. त्यामुळं या ऑनलाईन शिक्षणाला आणि ऑनलाईन पद्धतीला किती जरी आव्हानं असली, आज आपल्याला माहिती आहे की आपला सुद्धा एक जिल्हा आकांक्षित जिल्ह्यामधला एक जिल्हा आहे आणि बऱ्याचशा ठिकाणी जिल्ह्यामध्ये विषमता आहे, आर्थिक विषमता असेल, सामाजिक विषमता असेल, त्यामुळे सगळ्यांकडे सगळी डिव्हाइसेस आहेत, इंटरनेटची कनेक्टिव्हिटी सगळ्यापर्यंत गेलेली आहेत असं नाही. अशी बरीचशी आव्हानं असताना देखील आपण आपले शिक्षक, तळागाळातले शिक्षक हे शाळांमध्ये वेगवेगळे प्रयत्न करत आहेत.
शाळांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर आपण अभ्यास पाठवत आहात, दीक्षाच्या सहाय्याने आपण अभ्यास घेत आहात, त्यानंतर झूम बैठका असतील, गुगल मीट असेल, याच्याद्वारे प्रत्येक शिक्षक असेल हा आपल्या विद्यार्थ्यांशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करतोय. तर हे ऑनलाईन शिक्षणाकडे आणि ह्या परिस्थितीवर मात करण्यासाठी तुम्ही आणि आम्ही शोधलेला हा एक मार्ग आहे. आणि जर ही परिस्थिती जरी कंटिन्यू राहिली तर आता आपण शासन सुद्धा पुढे गुगल क्लासरूम म्हणजे अधिक संरचित मार्गाने आपण कसं करणार आहोत त्याविषयी मी पुढे बोलेनच. परंतु हे सुद्धा तुमच्या सगळ्यांसाठी मोफत उपलब्ध करून देणार आहे. म्हणजे 10 वर्षानंतर देखील तुम्हाला विद्यार्थ्याचा रेकॉर्ड बघायचं म्हणलं चाचणीचा पेपर बघायला मिळलं तरी तो लगेच एका सेकंदात तुम्हाला पाहता येईल. आणि चकटफू ज्याला आपण मराठीत म्हणतो मोफत कट आणि कुठल्याही प्रकारचा डेटा थेफ्ट किंवा डेटा प्रोटेक्शन याच्याविषयी मी पुढे बोलेन. हे सगळ्या गोष्टी लक्षात घेता देखील आपण हे करत आहोत. पण ऑनलाईन कडे आता बरेचसे जण पहिल्यांदा जरी हे कसं होईल असं वाटत असलं तरी आता त्याच्याशिवाय तरुणोपाय नाही म्हणून वळलेले आहेत. म्हणून आता जर आणि त्याच्यासाठी मदत आपल्याला करतायत ते अनॉनमसली फेसबुक सुद्धा बरंच मदत करत आहे. म्हणजे आता सध्या बघा की आता झूमचा प्लॅटफॉर्म तुमचा 100 लोकांचाच आहे, परंतु एकाच वेळेला जगभर बघू शकतील लोक फेसबुकवर आणि फेसबुकने हा फुकट तुम्हाला उपलब्ध करून दिला आणि याच्यावर जगातले कुठलेही लोक कनेक्ट होऊ शकतात. म्हणजे याच्यासाठी एसटी चालू नाही, रेल्वे नाही, कसं येऊ कसं ऐकू, नाहीतर असं आपण एखादी बैठक असली असती, मिटिंग असली असती तर यायला जायला लोकांचे श्रम, वेळ, पैसा हा बराचसा खर्च झाला असता. परंतु अशा पद्धतीने सुद्धा आपण शिक्षणाला पुढे नेऊ शकतो, विचार पुढे नेऊ शकतो, त्यानंतर विचार विनिमय करू शकतो, ब्रेनस्टॉर्मिंग करू शकतो. हा विचार देखील आता अधिक प्रबळरित्या आपल्या सर्वांमध्ये रुजला. त्यामुळं ऑनलाईन शिक्षण असेल किंवा ऑनलाईन कडे जाणं असेल हे सर्वात प्रथमतः अवघड जरी वाटलं गेलं असेल तरी आता तो प्रत्येकाच्या याचा भाग झालेला आहे. मला वाटतं की जेवढं बैठका दररोज सुरू ऑफिस असताना किंवा शाळा सुरू असताना झाल्या नसतील तेवढ्या आता तुम्ही दररोज करत असाल. कदाचित तंत्रज्ञानाची नवलाई पण असेल किंवा आज आपण याला झूम म्हणजे आता काही लोक त्याला मजेने झोंबी झाला असं म्हणतात. झोंबी म्हणजे ज्याला इंग्रजीमध्ये असं म्हणतात की जो त्याला आपण काय म्हणतो मराठीमध्ये, तर असे झोंबी झालात काय म्हणजे झूमच्या आहारी गेलात की काय अशा पद्धतीनं सुद्धा लोक करत आहेत. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणाकडे बरंच विद्यार्थी वळलेले आहेत, शिक्षक वळालेले आहेत आणि हा उद्याच्या येणाऱ्या काळाची पर्वणी आहे. म्हणजे हा उद्या कधी ना कधी आला असता, तो फक्त आज आला आणि त्याच्यासाठी आतापासून आपण तयार होण्याचा प्रयत्न करतोय असं मला वाटतं. धन्यवाद. शाळा नसणे म्हणजे सुट्टी असणे आणि परत शाळा सुरू होणे यामधला जो ब्रिज आपण बांधलाय साहेब ऑनलाईन टीचिंगने, तो बराचसा सर्वजण शिक्षक पुढे नेत आहेत आणि बऱ्याचशा ठिकाणी सक्सेस होतंय, नवनवीन प्रयोग शिक्षक करतायत. पण तुम्ही सांगितलेले पण अजून काही मार्ग आम्ही अवलंबतोय. आता अतिशय महत्वाचा प्रश्न जो शिक्षकांना जाणून घ्यायचा आहे तुमच्याकडने, तो म्हणजे शिक्षण विभागाने या कालावधीमध्ये काही असं इनिशिएटिव्ह केलंय का की जे नजीकच्या काळामध्ये या संदर्भात आणखी कोणत्या सुविधा शिक्षकांना उपलब्ध करून दिल्या किंवा शिक्षक विद्यार्थी यांच्यासाठी कोणत्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत त्या नंतरच्या काळामध्ये? धन्यवाद दीपाली. हा खरं तर आपल्या सर्वांना माहिती आहे पण तरी सुद्धा बऱ्याचशा जणांना माहिती नाही किंवा लोकांपर्यंत पोहोचला नाही अशा पद्धतीचा प्रश्न आहे. तर शालेय शिक्षण विभागामार्फत गेल्या काही दिवसामध्ये अनेक उपक्रम घेण्यात आलेले आहेत. याच्यामध्ये सगळ्यात पहिला आपल्या सर्वांना माहित असलेला उपक्रम म्हणजे शाळा बंद पण शिक्षण आहे. ही जी अभ्यासमाला आपण सर्वप्रथम राज्यामध्ये सुरू केली, त्या अभ्यासमालेचं आणि याचं राज्यामध्ये मिळालेलं यश केंद्र पातळीवर देखील याची दखल घेतली गेली. म्हणजे भारत सरकारने इतर राज्यांच्या समोर आपलं सादरीकरण ठेवलं की एवढेच मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी कसं काय पाहतायत. कारण काय MHRD ला त्यांच्या डॅशबोर्डवर डेटा दिसतो की कुठल्या राज्यामध्ये दीक्षाचा जास्त कंटेंट जास्त पाहिला जातोय, कुठले कंटेंट कुठल्या इयत्तेचे जास्त कंटेंट पाहिले जात आहेत. तर महाराष्ट्राचं जवळपास 46 ते 47% पूर्ण देशभर 100% पैकी 47% फक्त महाराष्ट्र पाहिलं जात होतं. आणि हे मॉडेल कसं उभा केलं तुम्ही, राज्यातल्या तळागाळातल्या शिक्षकांपर्यंत आणि विद्यार्थ्यांपर्यंत हा कंटेंट कसा चालला हा देखील MHRD ने इतर राज्यांसमोर आपलं सादरीकरण, म्हणजे हा दीक्षाच्या सहाय्याने अभ्यासाचा आपण एक मार्ग अवलंबला. यानंतर आपल्याला माहिती आहे की आपले सर्व शाळांना आणि शिक्षकांना मदत करणारे जे आमचे केंद्र प्रमुख आमचे सहकारी आहेत, हा देखील शिक्षण व्यवस्थेतला एक अतिशय महत्वाचा घटक आहे. आणि या केंद्र प्रमुखांच्या शैक्षणिक नेतृत्व कार्यक्रम जो होता, हा शैक्षणिक नेतृत्व कार्यक्रमाच्या
द्वारे देखील केंद्र प्रमुखांना या सगळ्या गोष्टींची आपण माहिती दिली की कुठल्या कुठल्या गोष्टींच्या द्वारे शिक्षण सुरू आहे. त्याच्यामध्ये रेडिओवर शाळेबाहेरची शाळा प्रथम संस्थेच्या सहकार्याने आपण सुरू केलं होतं. मिस कॉल द्या आणि गोष्ट ऐका हे प्रथम संस्थेच्या सहकार्याने आपण सुरू केलं होतं. आपल्या सर्वांना माहिती आहे की कोरोना योद्धा नावाचं पुस्तक, मराठीतलं कोरोना वॉरियर नावाचं इंग्रजीमध्ये आणि हिंदीमध्ये अशा 3 प्रकारची पुस्तकं ज्याच्यावर आपलं स्वतःचं नाव टाकून विद्यार्थी स्वतःच्या फोटो सहित डाउनलोड करू शकते. म्हणजे मुलगा असेल तर मुलाचा फोटो येईल आणि मुलगी असेल तर मुलीचा येईल आणि त्या पद्धतीने आपली स्टोरी बनेल. अशा पद्धतीची पुस्तकं जेणेकरून जनजागृती विद्यार्थ्यांमध्ये व्हावी याविषयी घ्यायची काळजी हेही आपण विद्यार्थ्यांना पर्यंत पोहोचवण्यात आलं होतं. याचबरोबर या कालावधीमध्ये जे विद्यार्थी घरी असतात आणि ज्या वेळेला असं म्हणतात इंग्रजीमध्ये एक म्हण आहे की एम्प्टी माइंड अँड डेव्हिड्स हाऊस, अशा पद्धतीनं भविष्य काय असेल, कशा पद्धतीने वरच्या पुढच्या वर्गाचा अभ्यास करायचा, शाळा कधी सुरू होतील किंवा पुढच्या शाखेत जायचं, असे जे बरेचसे प्रश्न किशोरवयीन मुलांच्या मध्ये भेडसावतात 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांच्या मध्ये, यांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आपण समुपदेशकांच्या सेवा पूर्ण जिल्हानिहाय सगळीकडे उपलब्ध करून दिल्या. म्हणजे फोन नंबर आणि त्यांचा पत्ते आणि ईमेल आयडी सर्व राज्यभर उपलब्ध करून दिले. त्यांना दररोज गेल्या 3 महिन्यामध्ये जवळपास 46,000 कॉल पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या समुपदेशकांना आलेले आहेत. सॉरी सर, डिस्टर्ब करतोय, आवाज फार ब्रेक होत आहे. मॅडम सर, रेंजचा थोडा प्रॉब्लेम आलेला आहे सरांचा. मी परत रिजॉईन करतोय सरांना. ओके सर. अगदी 2 ते 4 मिनिटांमध्ये सर आपल्याला जॉईन होतील. अचानक कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम आल्यामुळे सरांशी आपला संपर्क होत आहे. 1-2 मिनिटांमध्ये सर जॉईन होत आहे. मला आवाज येतोय? हां सर, हां सर. 10वी मराठी माध्यम आणि 10वी इंग्रजी माध्यम या दोन्ही माध्यमाच्या आपले जीओटीवर चॅनल सुरू आहेत आणि जवळपास 14 ते 15,000 दररोज विद्यार्थी त्याचा लाभ घेतात. 12वी विज्ञान एक वेगळं चॅनल सुरू आहे आणि आज सकाळीच, अजून आम्ही ते आउट केलं नाही पेपरला, पण तरी सुद्धा तुम्हाला सगळ्यांना सांगायला मला आवडेल की आज सकाळी इयत्ता 4थी पर्यंतचे मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू या 4ही माध्यमाचे इयत्ता 4थी पर्यंतचे चॅनल जिओ टीव्हीवर लॉन्च झालेले आहेत. तर त्यामुळं आज जवळपास 9 चॅनल आता आपले जिओ टीव्हीवर लॉन्च आहेत आणि अजून 2 चॅनल लॉन्च होणार आहेत. म्हणजे जवळपास 12 चॅनल आपले महाराष्ट्र राज्याचे एकमेव असे आहेत की जे 4 माध्यमात चालणार आहे. मराठी माध्यम, हिंदी माध्यम, इंग्रजी माध्यम आणि उर्दू माध्यम या 4ही माध्यमांमध्ये जिओ टीव्हीवर आपला कंटेंट येत आहे. याचबरोबर जिओ सामावर आपण मगाशी मी सांगितल्या पद्धतीनं की आम्ही इंग्रजी शिकतो हा कार्यक्रम आपण प्रसारित करतोय. याच सोबत येत्या काही दिवसामध्ये इयत्ता 1ली ते 10वी सगळी ऑडिओ बुक्स जे आहेत, जी बालभारतीकडून तयार केली होती, ही बालभारतीची ऑडिओ बुक सुद्धा जिओ सावनवर इयत्ता निहाय आपल्या सर्वांना ऐकायला मिळणार आहे. याच सोबत विद्यार्थ्यांसाठी स्वयंप्रभा डीटीएच वाहिनीवर, ज्याला आपण डिश टीव्ही आणि त्याचबरोबर दूरदर्शनची फ्री डिश, याच्यावर येत्या काही दिवसांमध्ये इयत्ता 9वी ते 12वीचा प्रक्षेपण सुरू होणार आहे. याच सोबत आता सध्या आपण जिओ चॅटच्या माध्यमातून राज्यातील सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक यांना आवाहन केलेलं आहे की आपण या जिओ चॅटच्या प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा. याचा फायदा असा आहे
की आपल्याला आपल्या शिक्षकांकडून किंवा आपल्या वरिष्ठांकडून माहिती कधी येईल याची वाट बघत बसण्याची गरज नाही किंवा वेगवेगळे व्हॉट्सअप ग्रुप बघण्याची गरज नाही. जिओ चॅटच्या चॅनलवर आपल्याला SCRTच्या चॅनलवरून शासन ते आपल्यापर्यंत आपल्या फोनपर्यंत एका सेकंदामध्ये माहिती येण्याची व्यवस्था आपल्याला केलेली आहे. यासाठी आपल्याला फक्त जिओ चॅट नावाचा ऍप आपल्या फोनवर इन्स्टॉल करायचा आहे आणि या ऍपमध्ये चॅनलमध्ये जाऊन SCRT सर्च करायचं आहे आणि SCRT चॅनलला जॉईन व्हायचं आहे. त्याचा फायदा असा आहे की या आपल्या व्हॉट्सअप ग्रुप म्हटल्यासारखे नंबर आपले कोणाला दिसत नाही. व्हॉट्सअप ग्रुप म्हटल्यासारखं हाय हॅलो गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून करण्याची कुठली सुविधा नाहीये. डायरेक्ट शासन ते तुमच्यापर्यंत आपल्या फोनपर्यंत पोहोचवण्याचा एक मार्ग तिथं आहे. तुम्हाला काय आमच्यापर्यंत पोहोचवायचं असेल तर तिथे रिप्लाय टाकू शकता. ते दुसऱ्या ग्रुप मधल्या कोणालाही दिसणार नाही. ते डायरेक्ट आम्हाला दिसतं. अशा प्रकारची सुविधा देखील आता आपण उपलब्ध करून दिलेली आहे. याचबरोबर आता येत्या काही दिवसामध्ये एक मोठा कार्यक्रम होणार आहे ज्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री शिक्षण मंत्री हे सगळे गुगल क्लासरूम याचं लोकार्पण करतील. आणि आपल्याला मला सांगायला निश्चितच आवडेल की जगभरात सगळ्यात जास्त मोठं इम्प्लिमेंटेशन डिजिटल प्लॅटफॉर्मचं हे महाराष्ट्रात होणार आहे. राज्यातल्या सगळ्या शाळा सगळे विद्यार्थी आणि सगळे शिक्षक या प्लॅटफॉर्मद्वारे जोडले जाणार आहेत. आभासी वर्ग हा गुगल क्लासरूमद्वारे प्रत्येक शिक्षकाला आपल्या इथं करता येणार आहे. आणि हे जरी 100% सत्य असलं की 100% विद्यार्थ्याकडे साहित्य नाहीये 100% विद्यार्थी याला जोडू शकत नाही तरी सुद्धा हे भविष्यासाठी आपलं तयार राहणं आहे. आज ना उद्या टेक्नॉलॉजी बदलत राहणार आहे. आज ना उद्या सगळ्या विद्यार्थ्यांकडे डिव्हाइस येत राहणार आहेत आणि विद्यार्थी कनेक्ट होऊ शकणार आहेत. तर अशा पद्धतीचं गुगल क्लासरूमचा देखील प्लॅटफॉर्म आपल्यापर्यंत येत आहे. याचबरोबर अजून एक प्रोजेक्ट पाईपलाईन मध्ये आहे की बरेचसे शिक्षक अतिशय उत्तम दर्जेदार ई साहित्य तयार करतात परंतु त्यांच्याकडे टेक्नॉलॉजीचे टूल नसतात चांगले. तर अडोबी नावाचं जे तुम्हाला अडोबी फोटोशॉप माहित असेल अडोबी क्रिएटिव्ह क्लाउड माहित असेल अडोबी त्यानंतर वेव्ह माहित असेल अडोबी स्पार्क माहित असेल या टूल्स आपण शिक्षकांना देत आहोत. ज्या टूल्सच्या सहाय्याने शिक्षक अतिशय चांगला कंटेंट आपल्या शिक्षक विद्यार्थ्यांसाठी तयार करू शकतील. तो नॅशनल इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर होस्ट करू शकतील दीक्षावर टाकू शकतील. अशा पद्धतीनं आपण वेगवेगळ्या माध्यमातून विद्यार्थ्यांसमोर येत आहोत. याचसोबत आता सध्या आपल्याकडे व्हर्च्युअल क्लासरूमचे स्टुडिओ राज्यामध्ये आहेत. या पुण्यामध्ये 4 व्हर्च्युअल क्लासरूमचे स्टुडिओ आहेत आणि मुंबईमध्ये 4 मुंबई महानगरपालिकेचे स्टुडिओ आहेत. याच्या माध्यमातून देखील आता सध्या सुद्धा कोरोनामुळे शाळा बंद असल्या लॉकडाऊन पुण्यामध्ये पूर्ण जरी असलं तरी पुण्यातल्या काही उत्तम मोठ्या नामांकित संस्थांच्या मदतीनं उत्तम तज्ञ शिक्षकांच्या मदतीनं आम्ही इयत्ता 9वी 10वी 11वी 12वीचे पाठ हे सगळे दररोज रेकॉर्ड करीत आहोत. आता सुद्धा मी ते पाठ बघूनच आलेलो आहे. तर हे सुद्धा पूर्ण युट्यूब प्लॅटफॉर्म आपल्याला उपलब्ध होणार आहे. येत्या 1 ते 2 दिवसामध्ये इयत्ता 1ली ते 10वी मराठी माध्यम हिंदी माध्यम इंग्रजी माध्यम आणि उर्दू माध्यम हे 4ही माध्यमाचे युट्यूबवरचे चॅनल याचबरोबर इयत्ता 12वी सायन्स आणि कॉमर्स याचे चॅनल हे सगळे राज्यभरातल्या नव्हे जगभरात ज्यांना ज्यांना पाहिजे त्यांच्यासाठी उपलब्ध होणार आहेत. यासाठी आपल्याला मुंबई महानगरपालिका असेल याचबरोबर डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे असेल आणि बऱ्याचशा युनिसेफ असेल LFE असेल SMF असेल अशा बऱ्याचशा संस्था आमच्याबरोबर काम करतायत. या सगळ्या संस्थांच्या मदतीनं हे वेगवेगळे उपक्रम आणि वेगवेगळ्या गोष्टी आम्ही आपल्यासमोर घेऊन येत आहोत. याचबरोबर हे उत्तर माझं थोडंसं लांबतं आहे परंतु सांगणं गरजेचं आहे. इयत्ता 9वी 10वी आणि 11वी 12वी या वर्गातील विद्यार्थ्यांना जे उद्योजकतेचे स्किल्स आहेत ज्याच्यामध्ये नवीन स्वतःचा उद्योग कसा सुरू करायचा कुठल्या कुठल्या संधी भविष्यात तुम्हाला मिळू शकतात हे देखील माहिती होणं गरजेचं आहे. याच्यासाठी देखील आम्ही उद्योजकताचे स्किल्स देण्यासाठीचा सुद्धा कंटेंट विद्यार्थ्यांसमोर घेऊन येत आहोत जेणेकरून याची माहिती घेऊन विद्यार्थी स्वतः सुद्धा काही उद्योग सुरू करू शकतील त्यांची स्किल डेव्हलपमेंट होऊ शकतील. अशा प्रकारचे वेगवेगळे उपक्रम आता सध्या आपल्या समोर चालू आहेत आणि मला सांगायला निश्चितच आनंद आहे की आपल्या उस्मानाबादचे सुद्धा तानाजी खंडागळे आमच्या अभ्यासमालाच्या उपक्रमामध्ये दररोज जोडले गेलेले आहेत. लातूरचे शिक्षक आमचे बांबरे असतील सातपुते असतील हे सुद्धा अभ्यासमालेमध्ये दररोज आमच्यासोबत काम करतात. म्हणजे हे जगन्नाथाचा रथ आहे आणि हे सगळेजण तुमच्यातले काही शिक्षक सहकारी काही अधिकारी हे सगळे मिळून आपण काम करत आहोत. म्हणून हे सगळे राज्यभर आपण उपक्रम घेऊन येऊ शकत आहोत. धन्यवाद. खूप खूप कौतुक साहेब तुमच्या पूर्ण टीमचं. हे एवढं जे सांगितलं तुम्ही आतापर्यंत
ती खूप मोठी योजना आहे आणि त्याचा फार शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना फार फार उपयोग होणार आहे. सर्वात महत्वाची गोष्ट मी एक सांगू इच्छिते की जेव्हा 12वीचं क्लासेस सुरू होतात, व्हॅकेशन सुरू होतात, तेव्हा विद्यार्थ्यांना पुस्तकं पुरवली जातात, परंतु कोरोना काळामध्ये पुस्तकं छापली गेली नाही. त्यावेळेला त्यांना ऑनलाईन पुस्तकं उपलब्ध करून देण्यात आली. ती फार मोठी आणि फार आनंददायक आणि कौतुकाची गोष्ट आहे. त्यानंतर ते PDF अपलोड पर्यंतचा जो प्रवास आहे साहेब, तर तो जो तुम्ही मांडलात त्यातून सगळ्या शिक्षकांना ही माहिती झाली की खरंच आपण SCERT मधून, शिक्षण विभागामधून की किती पद्धतीनं आणि कोणकोणत्या माध्यमातून शिक्षकांना, विद्यार्थ्यांना नवनवीन माहिती देण्याचा प्रयत्न करतो. ऑनलाईन क्लासेस सुरू आहेत साहेब सगळ्यांचे, गुगल मीटिंग्स आहेत किंवा आपले झूम मीटिंग्स आहेत, शिक्षक व्हॉट्सअप द्वारे शिकवत आहेत. परंतु कंटिन्युअस लहान मुलांनी जर त्या स्क्रीनवर कंटिन्युअस पाहिलं तर खरंच त्यांच्या डोळ्यावर परिणाम होतो. तर ते ऑडिओच्या स्वरूपामध्ये तुम्ही बुक्स अवेलेबल करून दिलेले आहेत, ती खरंच कौतुकास्पद बाब आहे. आपले शिक्षण विभाग आणि शिक्षकांना अधिक प्रभावी आणि सक्षम करण्यास सदैव तत्पर असते. यासाठी या अधिकतम सुविधा तुम्ही उपलब्ध करून दिल्यात आणि त्यामुळे त्यांना योग्य ती दिशा मिळवून दिली. आता माझा पुढचा जो चौथा प्रश्न आहे तो तुमच्या कार्याशी निगडित आहे साहेब. आपण राज्याची जी तंत्रस्नेही चळवळ आहे ती गतिमान करण्याचं गमक काय ते आम्ही जाणू इच्छितो की राज्यभर जे शिक्षक ऑनलाईन शिक्षणासंदर्भात नवनवीन प्रयोग करतात ते आम्हालाही कळायला आवडेल की जेणेकरून आम्हीही त्या संदर्भात किंवा त्यांची प्रेरणा घेऊनही करू शकू. एकच सेकंदात उत्तर देतो. अरे नाही तुम्हाला कळत नाही का दोघांना लॅपटॉप घेऊन बसायचं इथं? तुझ्या वेळेस 4 जण बसलो, आता का नाही कोणी इथं बसायचं कळत नाही का? तुम्ही करत बसायचं. तुम्ही सर्व सांगितलं होतं ना 3 लॅपटॉप पाहिजे, तुम्ही 3 जण घेत बसायचं. सॉरी, मुख्यमंत्री कार्यालयातून फोन होता त्यामुळे मला तो घ्यावाच लागला. तुम्हाला मी आता जो म्हटलं की आता थोड्याच दिवसात एक मोठा इव्हेंट होणार आहे मुख्यमंत्री मोदी आणि त्याच्या संदर्भात. तर हा तंत्र मी मगाशी म्हणालो आणि एक छोटंसं मगाशी सांगायचं विसरलो मी. तर आता गुगल क्लासरूम ज्यावेळेला इम्प्लिमेंट होईल त्यावेळेला राज्यातल्या प्रत्येक शिक्षकाला अनलिमिटेड स्टोरेजचा गुगल ड्राईव्ह आम्ही देणार आहोत. म्हणजे आपल्या प्रत्येकाला माहिती आहे की जीमेल प्रत्येक जण वापरतो आणि तो 15 GB स्टोरेज असतं आणि आता बरेचसे शिक्षक चांगले उपक्रम करतात, व्हिडिओ तयार करतात, फोटो वेगवेगळे काढतात, हे करतात आणि मग ते स्टोरेज भरत जावं लागतं आणि मग डिलीट काय करावं, काय ठेवावं, कुठल्या पेन ड्राईव्हवर कुठं बॅकअप घ्यावा असं होऊन जातं. प्रत्येक शिक्षकाला अनलिमिटेड स्टोरेजचा गुगल ड्राईव्ह आम्ही देणार आहोत. प्रत्येक राज्यातल्या जवळपास 7.5 लाख शिक्षक आहेत या प्रत्येक शिक्षकाला आणि विद्यार्थ्यांना देखील जवळपास 25 ते 25 GB प्रत्येकाला राहील अशा पद्धतीने अजून आम्ही ते ठरवलेलं नाही, तेही देणार आहोत. मात्र आपण जो आता प्रश्न विचारला या प्रश्नामध्येच ह्याचं गमक आहे आणि तुम्ही विचारणाऱ्या त्यातल्या एक कॅटलिस्ट तुम्ही पण आहात. म्हणजे ही जी उर्मी आहे प्रत्येकामध्ये असणारी ही काहीतरी नवीन करण्याची शिक्षकामध्ये असणारी आणि हे राज्यातले 65% असे हजारो लाखो शिक्षक आहेत. आपल्या पूर्ण भारतामध्ये सगळ्यात जास्त टेक्नॉलॉजी शिक्षक आपल्या असणारे आणि योगदान सक्रिय असणारे महाराष्ट्रामध्ये आहे आणि हे खऱ्या अर्थानं या तंत्रज्ञान चळवळीचं आणि याचं गमक आहे. प्रत्येक जण नवीन काहीतरी शिकण्यासाठी धडपडतो. प्रत्येक जण नवीन काहीतरी शिकलेलं लगेच स्वतःच्या व्हॉट्सअप ग्रुपवर असेल म्हणा, स्वतः एखादी झूम मीटिंग घेऊन म्हणा, फेसबुक लाईव्ह घेऊन म्हणा, लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. अनेक जणांचे आमचे युट्यूब चॅनल आहे, त्या युट्यूब चॅनलवर ते लोक अपलोड करतात आणि एकमेकांपासून शिकण्याची जी प्रक्रिया आहे आणि जे महाराष्ट्राचं आपल्या शिक्षकांमधलं एक अतिशय उत्तम ही संघभावना आहे. एकमेकांपासून लोक शिकतात आणि मग आपल्याला अधिक कसं चांगलं करता येईल यासाठी अजून शिकतात आणि मग स्वतःचा युट्यूब चॅनल काढणं असेल, ब्लॉग असेल म्हणा किंवा हे करणं असेल म्हणा. आणि आता असं झालेलं आहे की पहिल्यांदा ज्याला आपण असं म्हणत होतो की निरक्षर आणि साक्षर अशा पद्धतीनं आता टेक्नॉलॉजिकल लिटरेट आणि इलिटरेट अशा 2 भागात विभागणी होते सरसकट. याला तंत्रज्ञान येतं आणि येत नाही. तर त्यामुळं प्रत्येक जण तंत्रज्ञान येतं आणि ते इतकं सोपं झालेलं आहे
आणि ते सोपं झालं असल्यामुळे त्याचा वापर करणं आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की व्हॉट्सअप वापरायचं ट्रेनिंग कुणी घेतले का डायरेक्ट उस्मानाबाद राज्य तुमच्या जिल्ह्यातल्या शिक्षकांचं. तर सगळेजण वापरतात, चांगल्या पद्धतीने वापरतात, कारण का ते इतकं सोपं आहे. तसाच पद्धतीनं जे आता गुगल क्लासरूम देखील ते वापरायला एवढं सोपं आहे. आणि असे छोटे छोटे ऍप्स होते. हे पहिल्यांदा जी माणसाच्या मनातली भीती होती की काहीतरी चुकतंय का, बिघडेल, फोन खराब होईल, लॅपटॉप बंद पडेल, कम्प्युटर बंद पडेल, मग कसा दुरुस्त व्हायचा, ही जी मनातली भीती हळूहळू जात आली आणि हे किती युजर फ्रेंडली आहे हे लोकांच्या मनामध्ये जसं लक्षात येत. एकमेकांपासून लोक शिकत गेले, एकमेकांचा आदर्श ठेवत गेले आणि याच्यातून ही चळवळ खऱ्या अर्थानं राज्यामध्ये वाढत गेली. आणि त्याचं पूर्ण श्रेय तत्कालीन खऱ्या अर्थानं रुजवणारे माननीय नंदकुमार साहेब असतील, भापकर साहेब असतील आणि तत्कालीन संचालक आताचे हे सगळं चालू करायला मदत करणाऱ्या आताच्या शिक्षण मंत्री असतील, याचबरोबर आमचे एसआरटीचे डायरेक्टर, राज्याचे आयुक्त, हे सगळेजण यासाठी प्रयत्न करत आहेत आणि या सगळ्यांचं हे श्रेय आहे असं मी मानतो. धन्यवाद साहेब. नक्कीच ह्या सर्व तंत्रज्ञ शिक्षकांनी जे तुम्ही म्हणालात पूर्ण टीमनी नवनवीन प्रयोग केले आहेत, पण यथा राजा तथा प्रजा ज्याप्रमाणे तुम्ही सर्वांना प्रेरणा देताय, तुमच्याच पाठीशी राहू, तुम्ही आमच्या पाठीशी राहिल्यामुळे आम्ही हा जो गाडा चालवतो आहे त्यामध्ये आम्हाला कृपया सहकार्य करावे. तरीही अजून या दुधात साखर म्हणून शिक्षकांना अजून तंत्रज्ञानामध्ये झेप घेता यावी त्यासाठी पुढच्या प्रश्नाबद्दल कृपया मार्गदर्शन करावे साहेब. माझा पुढचा प्रश्न आहे की शिक्षकांना जर स्वतःला समृद्ध करायचं असेल तर त्यासाठी काही ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत का, किंवा शिक्षकांनी कुठल्या प्रकारचे ई कंटेंट निर्माण करावेत जेणेकरून अजून ह्याच्यामध्ये शिकवण्यामध्ये अध्यापनामध्ये प्रगल्भता येईल आणि तो शिक्षक काही तंत्रज्ञही म्हणून पुढे जाईल. अतिशय चांगला प्रश्न आहे. त्याबरोबर खरं उत्तर द्यावं का खोटं उत्तर द्यावं असं म्हणणारा प्रश्न. जरी मी राज्याच्या IT विभागाचा प्रमुख असलो तरी देखील माझं स्वतःच असं कायम म्हणणं राहिलेलं आहे की राज्यातल्या 100% शिक्षकांनी कंटेंट बनवण्याचं शिक्षण घेण्याची गरज नाही. कारण का आपण ज्यावेळेस जेवढा वेळ आपण तंत्रज्ञानाशी खेळण्यात घालवाल, जेवढा वेळ आपण कम्प्युटरवर खर्च कराल, जेवढा वेळ मोबाईलवर खर्च कराल, तेवढा वेळ तुम्ही कदाचित मुलांपासून दूर राहाल. परंतु ज्यांच्याकडे जे स्किल आहे, जे मुळातच चांगले तंत्रज्ञ आहे, ज्यांना वेगवेगळे सॉफ्टवेअर वापरण्याची आवड आहे, ज्याला आपण असं म्हणतो की मनातून उर्मी आहे, इच्छा आहे, रात्रभर ते बसू शकतात, ऍप तयार करतात, असे बरेचसे आपले बंधू भगिनी तुम्हाला देखील माहिती आहे ते करतात. अशांच्या ज्ञानाचा, अशांच्या कंटेंटचा आपण फायदा करून घेतला आपल्या विद्यार्थ्यांसाठी तरी ते चालणार आहे. परंतु म्हणजे प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला यायला पाहिजे असं काही नाहीये. परंतु शिकण्याची इच्छा असणं आणि ते शिकण्याची इच्छेचा आपल्या वर्गातल्या विद्यार्थ्यांसाठी कसा मी चांगल्या अर्थानं वापर करून देईल आणि विद्यार्थ्यांना उपयोग होईल असा विचार करणं ही चांगली साहजिकच उत्तम बाब आहे. आणि असं म्हणतात की शिक्षक हा जन्म विद्यार्थी असतो आणि हे विद्यार्थी असण्याचं लक्षण आहे की तुम्ही हा प्रश्न विचारलात की अजून काय करता येईल. तर अजून काय करता येण्यासारखं आता सध्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या ज्ञानावर जास्त विसंबून राहू नका. मात्र युट्यूब युनिव्हर्सिटी असेल, हे जगातल्या मोठ्या मोठ्या विद्यापीठाचे देखील त्याच्यावर चॅनल्स आहेत आणि स्वतः देखील बऱ्याचशा गोष्टी त्याच्यावर शिकता येतात. म्हणजे मी आणि माझी बायको दररोज फोटोग्राफी शिकतो युट्यूब बघून, माझा मुलगा गिटार शिकतो, बरेचसे जण लँग्वेज शिकतायत. आमच्या म्हणजे जर्मन लँग्वेज एक जण शिकत आहे. म्हणजे माझ्या परिचयातले असे लोक बरेचसे जण युट्यूबच्या माध्यमातून नवीन नवीन गोष्टी शिकतात. आज सकाळी मला एकाने सांगितलं की क्यूब जो असतो तो क्यूब म्हणजे आपल्या रंगीबिरंगी चौकोनाचं हे ते सोडवणं हे प्रत्येकाला जमत नाही. 2 मिनिटं 1 मिनिटं काही जण अर्ध्या सेकंदात म्हणजे 50 सेकंदात अर्ध्या मिनिटात सोडवतात. मात्र माझ्या एका मित्राच्या मुलीने सकाळपासून संध्याकाळपर्यंत ती बघत बसली आणि मग ते आता 50 सेकंदात सोडवत. म्हणजे 1 दिवसात सुद्धा त्याला जे सुटत नव्हतं ते 50 सेकंदात सोडवता येतं. म्हणजे शिकण्याची उर्मी असणं खरंच चांगलं आहे आणि त्याच्या पाठीमागे जर लागली व्यक्ती तर ते शिकते. अशा पद्धतीने आता उडेमी प्लॅटफॉर्म असेल, त्याचबरोबर कोर्सेरा असेल, याबरोबर हार्वर्ड युनिव्हर्सिटी सुद्धा ओपन, त्यानंतर गुगल गॅरेज नावाचं गुगलचंच वेगवेगळ्या ऑनलाईन कोर्सेसचं मार्केट आहे, म्हणजे प्लॅटफॉर्म आहे. TCSचं आहे, TCS आयन नावाचं आहे. याच्या सगळ्यावर शिक्षकांचे साठी वेगवेगळे अनेक कोर्सेस दिलेले आहेत. परंतु
माझं असं म्हणणं आहे की टेक्निकल नॉलेज म्हणजे प्रोग्रामिंग शिकणं किंवा एक्सेल मधलं जास्त शिकणं याने आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांना कसं चांगलं शिकवता जास्त चांगलं येईल याचा लगेच फायदा होणार नाही. मात्र शिक्षकांनी पेडागॉजिकल प्रॅक्टिसेस ज्या आहेत आता सध्या जगामध्ये शिकण्याच्या बाबतीत आणि शिकवण्याच्या बाबतीत आणि शिकण्यास मदत करण्याच्या बाबतीमध्ये काय खरं अर्थानं होतंय याच्या रीतीने जास्त सजग राहिलं आणि तंत्रज्ञानाचा ते जाणून घेण्यासाठी जास्त वापर केला की आपण विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थानं आपली भूमिका आपण बघतोय की बदलत आलेली आहे. आता आपण ज्ञानरचनावादाकडे आलेलो आहोत आणि शिक्षक हा विद्यार्थ्याला शिकण्यास मदत करणारा आहे असं आपण म्हणतो. आणि मग हे शिकण्यास मदत करत असताना त्याला गायडेड प्रश्न जे विचारणं आहे, त्याच्याबरोबर जे समवयस्क मुलांची चर्चा घडून आणणं आहे, एखादी सिच्युएशन तयार करणं आहे, विद्यार्थ्यांचं बुद्धिमंथन करण्यासाठी एखादी वेगळी गोष्ट विद्यार्थ्यांना सांगणं आणि तिचं उत्तर शोधा म्हणणं आहे. अशातून शोधक वृत्ती म्हणजे आपण बघत असाल तर गेले काही दिवस आपण दीक्षावर सीबीएसई मार्फत विकसित केलेली 2 पुस्तकं टाकतो आहे ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या चौकत क्षमतेला वाव देणारे प्रश्न आहेत. असे प्रश्न म्हणजे मी जर समजा असं विचारलं तुम्हाला की समजा तुमच्या घरात स्वयंपाकघरात असणारा फ्रीज रात्रभर उघडा ठेवला तर तुमची खोली थंड होईल का गरम होईल, या प्रश्नाचं जर उत्तर मी विचारलं तर त्याचं उत्तर काय असेल? तर बरेचसे लोक त्याचं उत्तर देतील की बाबा गार होईल, कारण का रात्रभर फ्रीज उघडा राहिला त्यामुळे गार होईल. परंतु जो फ्रीजचे कंपार्टमेंट आहेत, बाहेरच्या भिंती आहेत, त्या जास्तीत जास्त गरम होतील आणि त्यामुळं तुमची रूम गार होणार नाही तर गरमच होईल. म्हणजे हे जे काही विज्ञान असेल म्हणा किंवा चांगले प्रश्न विद्यार्थ्यांसमोर विचारण्याचं कौशल्य असेल म्हणा आणि विद्यार्थ्याची चौकस वृत्ती, निरीक्षण वृत्ती विकसित करणं असेल म्हणा आणि याच्यासाठी अरविंद गुप्ता टॉईज असेल म्हणा, आयसर असेल, इतर ठिकाणी काय प्रयोग चालले, असे प्रयोग आपल्या विद्यार्थ्यांसमोर कसे करता येतील यासाठी अशा तंत्रज्ञानाच्या गोष्टी शिक्षकांनी वर्गामध्ये शिकल्या, असे युट्यूबचे व्हिडिओ विद्यार्थ्यांना दाखवले जेणेकरून विद्यार्थ्यांची निरीक्षण शक्ती, विचारशक्ती, प्रश्न विचारण्याची क्षमता म्हणजे असं का असा प्रश्न ज्या वेळेला प्रत्येक विद्यार्थ्याला पडेल 1 + 1 = 1 = 3च का 4 का होऊ शकत नाही, कशा रीतीने प्रूव्ह करायचं, म्हणजे हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न विद्यार्थ्यांपर्यंत पडणं, शिक्षकांपर्यंत पडणं आणि तशी परिस्थिती निर्माण करणं विद्यार्थ्यांमध्ये हे खरं आज अधिकरित्या चांगल्यारित्या शिकण्याची गरज आहे. म्हणजे तंत्रज्ञानाचा अंधानुकरण करणं म्हणजे केवळ व्हिडिओज तयार करणं किंवा व्हॉट्सअपवर प्रत्येकाने समजा तुम्ही पण टेस्ट तयार केली, मी टेस्ट तयार केली, राज्यातल्या सगळ्या शिक्षकांनी पहिल्या घटकावर टेस्ट करून सगळीकडे पसरवायची. म्हणजे ज्या वेळेला मी व्हॉट्सअप उघडतो तर त्यावेळेला वारुळातून मुंग्या निघाव्यासारख्या अशा सगळीकडनं लिंक बाहेर पडतात. पण नेमकं कोण काय बघतं, कोण काय बघत नाही याचा काहीच तपास लागत नाही आणि इतकं सोपं झालंय हे. त्याच्यामुळं अति पण करणं कदाचित काही वेळेला चुकीचं आहे. आपल्या सहकार्यांनी वाटून घेऊन की बाबा ह्या तालुक्यामध्ये आपण हे 5 शिक्षक याच्यासाठी टेस्ट तयार करतील, हे 5 शिक्षक कंटेंट तयार करतील, त्याचा आपण सगळेजण वापर करू, हे इनपुट देतील की अजून काय तयार करता येईल, कशा पद्धतीने तयार करता येईल, अशा पद्धतीने देखील काम करता येतं. त्यामुळे शिकण्यासारखं प्रचंड आहे. फक्त तंत्रज्ञानच नाही तर खऱ्या अर्थाने शिकवण्याच्या पद्धती असेल, विद्यार्थ्यांची सायकोलॉजी असेल, विद्यार्थ्यांच्या विचाराला चालना देणं असेल आणि खऱ्या अर्थाने उत्तम नागरिक घडवण्यासाठी जी काही मानसिकता आहे सर्वांनी आम्हा सर्वांची ती घडवणं आहे. मग कुठल्याही पद्धतीचं परीक्षेबाबत किंवा गुणांबाबत बोललेलो नाही तर विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची आपल्या सगळ्यांची मानसिकता आहे. यासाठी आपल्याला बरंचसं काही शिकता येईल, इतरांकडून शिकता येईल. याचबरोबर तंत्रज्ञानाच्या बरोबर आपल्या सभोवताली जे लोक आहेत यांच्याकडून देखील आपण शिकलं पाहिजे या मताचा मी आहे. म्हणजे मी जसं म्हणतो की नंदकुमार साहेबांपासून ते आताच्या वंदना कृष्णा मॅडम पर्यंत आणि त्याचबरोबर तावडे साहेबांपासून ते आता माननीय वर्षाताई गायकवाडांपर्यंत आणि आपले सर्वांचे तुम्ही काम करत असलेले मुख्याध्यापक असतील म्हणा, शिक्षक असतील, इतरांकडून प्रत्येकाकडे काही ना काहीतरी चांगला गुण असतो आणि तो आपल्याला घेण्यासारखा असतो. तर त्यामुळं शिकण्यासारखं आपल्या अवतीभोवती देखील आहे आणि तंत्रज्ञानाच्या विश्वामध्ये तर अफाट आहे आणि मग ते जेवढं शिकाल तेवढं कमी आहे. असं म्हणतात की आपण एखाद्या लायब्ररीचं सदस्यत्व लावू शकतो, परंतु इंटरनेटवर असं खजिना आहे की ते ब्लॅक होतंय. म्हणजे त्याच्यातून तुम्ही आज गेल्यानंतर हरवून जाल कुठल्या गोष्टीमध्ये. म्हणजे तंत्रज्ञान जरी शिकायचं म्हटलं तरी सुद्धा ते अफाट आहे आणि ते ज्याला आपण असं म्हणतो की कुणीही एक जण आपल्या आयुष्यामध्ये एखाद्या विषयातलं देखील तो प्राप्त करू शकत नाही इतकं आहे. तर त्यामुळे शिक्षकांनी तंत्रज्ञानाबरोबरच चाइल्ड सायकोलॉजी, पेडॅगॉजी, अध्यापन शास्त्र, प्रश्न विचारण्याचं शास्त्र या सगळ्याच्या दृष्टीनं शिकावं असं मला वैयक्तिकरित्या वाटतं.
धन्यवाद साहेब. यातून एक आम्हाला मार्ग सापडला की आमच्या जिल्ह्याच्या टीमनी आता आम्ही असं ठरवू IT टीम सोबत की प्रत्येक शिक्षकामध्ये जे जे काही सुप्त गुण आहेत की बाबा त्यामध्ये कंटेंट म्हणा किंवा व्हिडिओज म्हणा किंवा PDF म्हणा, ज्याचा जो हातखंड आहे त्याने त्या अभ्यासक्रमाचं अभ्यासक्रम पूर्ण करावा किंवा अभ्यासाचे कंटेंट पूर्ण करावे. हा छान मार्ग सापडला साहेब. आपण ओघामध्ये शिक्षणाच्या ओघात असताना सायकलिंग ही सतत केली पाहिजे आणि सायकलिंग केल्यानंतर आपण अपडेट राहतो. खूप छान सुंदर मार्गदर्शन केलं साहेब. आता आम्हाला हे जाणून घ्यायची इच्छा आहे की बालचित्रवाणी जेव्हा बंद झाली तेव्हा राज्यातील शैक्षणिक तंत्रज्ञान विभागाची पूर्ण जबाबदारी आपल्यावर पडली. तेव्हापासून कोणती कोणती महत्वाची कामं आहेत की तुमच्या नेतृत्वाखाली पूर्ण झाली साहेब? नाही, मी नेतृत्व म्हणणार नाही, टीमवर्क म्हणेन सर्वात प्रथमतः. कारण का याच्यामध्ये राज्याच्या निर्णय घेणाऱ्या मंत्री महोदयांपासून ते शेवटचा काम करणाऱ्या, प्रत्यक्ष कंटेंट तयार करणाऱ्या शिक्षकापर्यंत आणि तो अपलोड करणाऱ्या अनॉनमस आमच्या तंत्रज्ञी जे आमचे सहकारी आहेत यांच्यापर्यंत ह्या सगळ्यांचं टीमवर्क असतं. आणि याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात माहित असेल तर जो मित्रा ऍप आपण जे सर्वप्रथम लॉन्च केलं होतं आणि तत्कालीन थर्मॅक्स फाउंडेशन नावाची आपल्याबरोबर NGO काम करत होती, त्यांच्या सहकार्याने आपण हे काम करत होतो. आणि आता लिडरशिप फॉर इक्विटी बरोबर आपण काम करतो. दीक्षामध्ये जवळपास 29,599 आपल्याकडे आपण तयार केले आणि राज्यातल्या या सर्व तंत्रज्ञ शिक्षकांच्या मदतीने आपण हे काम उभा करू शकलो. विविध ज्या आपल्या NGOज आहेत त्याच्यामध्ये डिजी साक्षर असेल, ज्ञान प्रबोधिनी सारखी संस्था असेल, या सगळ्यांच्या मदतीने आपण हे करू शकलो. तर हा दीक्षाचं काम हे फार मोठ्या प्रमाणामध्ये राज्यात उभं राहिलं. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आणि शिक्षकासाठी आपल्या फिंगरटिपवर मोफत आणि चांगल्या दर्जाचा कंटेंट हे सर्वात महत्वाचं काम या राज्यामध्ये उभा झालं असेल. याचबरोबर ही जी तंत्रज्ञ शिक्षकांची आणि शिक्षणाची चळवळ आहे ती राज्यामध्ये रुजवली गेली, हे देखील भारतातल्या इतर राज्यांना दिशा देणारं काम आहे. आणि अशाच पद्धतीने जे आपण असं म्हणतो, आता मी तुम्हाला सांगितलं की आता म्हणजे जगभरातील सर्वात मोठं इम्प्लिमेंटेशन गुगल क्लासरूम, एवढ्या मोठ्या प्रमाणात सगळ्या शाळा डिजिटल, म्हणजे प्रत्येक वर्ग डिजिटल आणि प्रत्येक शिक्षक आणि विद्यार्थी डिजिटल प्लॅटफॉर्मवर, म्हणजे उद्या शाळा जरी सुरू झाल्या तरी तुमचा होमवर्क तुम्ही त्याच्यावर मागवू शकता, तपासू शकता, सगळं रेकॉर्ड ठेवू शकता. आणि हे सगळं एवढ्या मोठ्या प्रमाणात देखील आता प्रथमतः महाराष्ट्रामध्येच इम्प्लिमेंटेशन होणार आहे. त्यामुळे हे टीमवर्क आहे. कारण का निर्णय मी घेत नसतो, निर्णय माननीय मंत्री महोदय, अपर मुख्य सचिव मॅडम आणि आयुक्त महोदय, डायरेक्टर साहेब घेत असतात आणि तुम्ही आणि आम्ही सगळेजण इम्प्लिमेंट करत असतो. त्यामुळे ही आपल्या सर्वांचं मिळून केलेलं काम आहे आणि अजून बरंचसं काम आपल्याला करायचं आहे. ओके, धन्यवाद साहेब. आता सध्या ऑनलाईन क्लासेस सुरू आहेत, तर आमचे विद्यार्थी म्हणतात मॅडम क्लास जरा पुढे घ्या. का तर टिलीमिली सुरू झाली. टिलीमिली कार्यक्रम खूप छान आहे साहेब, पण त्या संदर्भात आम्हाला थोडंसं अजून मार्गदर्शन करा की टिलीमिली कार्यक्रमाचा उद्देश काय किंवा त्याबद्दल अजून काहीतरी जी जास्तीची माहिती आहे ती थोडीशी शिक्षकांना सांगा. नाही, आपण तयारी बरोबर गेले 2-3 महिने काम करत होतो आणि त्याच्यामध्ये पहिली ते बाकीचा कंटेंट आपण विद्यार्थ्यांना प्रसारित करण्यात. याचबरोबर MKCL जी स्वयंसेवी संस्था आहे त्यांनी स्वतः हे कार्यक्रम तयार केले आणि SCRT ला विनंती केली की ह्या कार्यक्रमात आपण परीक्षण करावं, तज्ञ सल्ला द्यावा. आणि याच्यामुळं माननीय अपर मुख्य सचिव मॅडम असतील आणि आयुक्त साहेब महोदय असतील, या दोघांच्या मान्यतेनंतर आणि सल्ल्यानंतर आम्ही SCRT पूर्ण टीम त्याच्याबरोबर काम करत आहे. आता पहिल्या काही भाग नाही, परंतु आता इथले पुढचे सगळे भाग SCRT त्याच्यामध्ये पूर्ण इन्व्हॉल्वमेंट असेल. आणि ही MKCL ने केलेलं वेगळं काम आहे, त्याला फक्त SCRT सपोर्ट करत आहे. दूरदर्शनवर मोफत स्वरूपात जे प्रक्षेपित होत आहे याच्यासाठी. मात्र याचबरोबर एक दुसरी कॉन्ट्रोवर्सी याच्या बरोबर तयार झाली की कुठलं तर टिलीमिलीचं ऍप घ्यावं लागेल आणि 300 रुपये विद्यार्थ्यांना खर्च करावे लागतील किंवा शिक्षकांना द्यावे लागतील. तर हे कुठेही शासन किंवा SCRT असा पुरस्कार करत नाहीये. ज्यांच्याकडे, कारण आपल्याला माहिती आहे ऑनलाईन शिक्षणाचे अनेक मार्ग विद्यार्थ्याला उपलब्ध आहेत. कारण का शिक्षक ऑनलाईन, जर ऑनलाईन विद्यार्थ्याकडे साधन असेल तर शिक्षक स्वतः ऑनलाईन क्लास घेतोय, शिक्षक विद्यार्थ्याला जाऊन भेटतोय. त्याचबरोबर दीक्षाकडून ऑनलाईन शिक्षण आहे. याचबरोबर आता
जिओ टीव्हीवर आपण सगळे चॅनल लॉन्च केलेले आहेत. युट्यूबवर सगळं प्रत्येक धड्याचं घटकाचं मिळत आहे. पाठ्यपुस्तक QR कोड स्कॅन केलं किंवा हे सगळं विद्यार्थ्यांच्या फिंगरटिपला सगळं मिळालं. तर त्यामुळं टीव्हीवरचा जो फुकट मोफत स्वरूपात असणारे कार्यक्रम आहेत याचा विद्यार्थ्यांनी निश्चित लाभ घ्यावा. ज्यांच्याकडे तंत्रज्ञान पोहोचत नाही, म्हणजे मोबाईल, लॅपटॉप, कम्प्युटर असे डिव्हाइसेस नाही, अशा विद्यार्थ्यांना त्याचा फायदा व्हावा हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे. मात्र कुठल्याही प्रकारचं ऍप विकत घेण्याची भूमिका कधीच शासनाची नाही आणि याच्या पुढेही नसणार आहे. त्यामुळे कुठल्याही विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी असंही कुठलंही ऍप विकत घेऊ नये. आम्ही आतापर्यंत कुठल्याही ऍपचा पुरस्कार केलेला नाही. म्हणजे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये असे प्रायव्हेट ऍपचे कार्यक्रम झाले त्या ठिकाणी आम्ही ते होऊ दिलेले नाहीयेत. कारण का विद्यार्थ्यांचा डेटा, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्याचं नाव, गाव, फोन नंबर ह्या सगळ्या गोष्टी असतात, शिक्षकाचा डेटा असतो, आपल्या फोन मधले कॉन्टॅक्ट असतात, ह्या सगळ्याची जबाबदारी असते. आणि डेटा प्रोटेक्शन ऍक्ट असेल, IT ऍक्ट असेल, याच्याद्वारे ह्या सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतात. त्यामुळे आम्ही आता गुगल क्लासरूम आणतो आहोत तर डेटा पूर्ण शालेय शिक्षण विभागाची मालकी असणार आहे. जिओ चॅट आम्ही आतापर्यंत तुमच्या समोर घेऊन आलो तर त्याच्यामध्ये शालेय शिक्षण विभागाचा जो ऍडमिन आहे त्याच्याशिवाय इतर कुणालाही कुणाचाही कसलाही डेटा दिसणार नाही आणि दिला जाणार नाही. ह्या सगळ्या गोष्टीची खातरजमा केल्याशिवाय आम्ही कुठलीही गोष्ट तुमच्यापर्यंत येत नाही. त्यामुळे कुठल्याही कुठल्या बाकीच्या ऍपचं मी नाव घेणार नाही, परंतु कुठल्याही वेगळ्या ऍपचं आम्ही आमच्या ह्याच्यावर प्रसार केलेला नाही आणि करणारही नाही. आणि तुम्ही देखील करू नये. म्हणजे आपल्याला असं वाटतं की एखादी गोष्ट मोफत मिळते त्यामुळे लगेच विद्यार्थ्यांना द्यावी. तर जगामध्ये मोफत काहीही मिळत नाही हे तुम्हाला मी सांगू इच्छितो. तर त्यामुळं शासनाकडून जे येणाऱ्या गोष्टी आहेत, आमच्याकडून येणारा ऑफिशियल चॅनल जे आहे, म्हणून मी असं म्हणालो की शिक्षकांनी, विद्यार्थ्यांनी, पालकांनी दररोजच्या अभ्यासमाला असेल, दररोज येणारे ऑडिओ कंटेंट असेल, व्हिडिओ कंटेंट असेल, आम्ही दररोज शासन घेतलेले निर्णय असेल, विविध प्रशिक्षण असतील, हे सगळं आम्ही आता जिओ चॅटला पाठवत जाणार आहोत. आणि आता त्याच्यामध्येच आम्ही आता सायन्स, मॅथ्स, म्हणजे माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, महिला, पुरुष, फक्त केंद्र प्रमुख, फक्त मुख्याध्यापक, फक्त शिक्षक, असे वेगवेगळे प्रकारचे बॅक एंडला आम्ही समूह बनवणार आहोत. आणि त्याच लोकांना मेसेज टाकला की त्या लोकांना लगेच येईल. अशा पद्धतीने देखील पुढं नियोजन करायचं आमचं सुरू आहे. त्यामुळे टेलिव्हिजन कार्यक्रम दूरदर्शनवर तुम्ही अवश्य बघा, त्याचा आनंद घ्या. मात्र कुठल्याही प्रकारचं ऍप त्याच्यासाठी विकत घेण्याची गरज नाही. कारण का ऑनलाईन शिक्षणाचे आपल्या समोर अनेक मार्ग आपण शासनाने उपलब्ध करून दिलेले आहेत, ज्याच्यासाठी विद्यार्थ्याला आणि शिक्षकाला कुठल्याही प्रकारचे पैसे खर्च करायची गरज नाही. उन्नत दीक्षा प्लॅटफॉर्म आलेला आहे की विद्यार्थ्याला पैसे खर्च करायला लागू नये. आणि एकच कंटेंट नाही तर 1000 कंटेंट बघायला मिळावेत. म्हणजे दीपालीने पण कंटेंट तयार केला तिथंच आहे, तानाजीने पण तयार केला तिथंच आहे आणि विकासनं पण तयार केला तिथंच आहे. तर त्यातला जो चांगला आहे तो ऑटोमॅटिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल तो पुढे आणतो आणि तो कंटेंट विद्यार्थी पाहतात. हो, छान साहेब. आणि ही महत्वाची गोष्ट सांगितली की बाहेरचे कुठलेही ऍप्लिकेशन्स न घेता जिओ चॅट मध्ये, आणि खरंच मी सगळ्या शिक्षकांना विनंती करते की जिओ चॅट मध्ये आतापर्यंत जेवढ्या अभ्यासमाला झालेल्या आहेत त्या सगळ्या अभ्यासमालांच्या लिंक्स तिथे उपलब्ध आहेत. त्याच्यामधूनच आपण मुलांना शिकवलं तर कितीतरी माहिती आपण नवनवीन मुलांना दाखवू शकतो. साहेब, आपण एक शिक्षक मित्र म्हणून राज्यभर नावाजलेले आहात. माणुसकीच्या नात्याने, आपुलकीच्या नात्याने तुम्ही जी मदत करता शिक्षकांना, त्याच आधारावर माझा पुढचा प्रश्न आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुका आणि प्रत्येक गावात वेगवेगळी ऑनलाईन संदर्भात, ऑनलाईनच्या शिक्षणासंदर्भात परिस्थिती आहे. हेच ऑनलाईन शिक्षण प्रभावी होण्यासाठी किंवा विद्यार्थी ICTच्या मदतीने अपडेट राहील यासाठी शिक्षक मित्र म्हणून तुम्ही कोणती भूमिका मांडाल याविषयी मार्गदर्शन कराल? धन्यवाद. कारण का बरीचशी जशी माहिती असते त्याचबरोबर कदाचित अपुरी माहिती देखील बऱ्याचशा वेळेला असते. म्हणजे काय वापरावं, काय वापरू नये, झूम वापरावं का वापरू नये, फेसबुक वापरावं का वापरू नये, गुगल मीट कसं विद्यार्थ्यापर्यंत घेऊन जावं, मग त्याच्यासाठी 100ची मर्यादा आहे, मला जास्त लोकांपर्यंत कसं घेता येऊन जाईल. तर त्यामुळं ऑनलाईन शिक्षणाचे जे वेगवेगळे मार्ग आहेत आणि त्याच्यातला सगळ्यात सोपा मार्ग जसा तुम्ही वापरताय, की आता 100ची झूमची मीटिंग आहे परंतु ते लाईव्ह फेसबुकवर ठेवल्यामुळे अनलिमिटेड पार्टिसिपंट त्याला पाहू शकतात. म्हणजे टेक्नॉलॉजीचा डोक्यालिटीने वापर करणं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. याच्यामध्येच आता आपण जो गुगल क्लासरूमचा प्रोजेक्ट आणत आहोत, त्यामुळे प्रत्येक शिक्षकाला हा प्लॅटफॉर्म उपलब्ध होणार आहे की 250 विद्यार्थ्यां
सॉरी सर फॉर डिस्टर्बिंग, थोडा आवाज ब्रेक होतो आहे. माझा आवाज येतोय? येस सर. होय, तानाजी आवाज येतोय माझा? येतोय सर. माझा आवाज येतोय मॅडम? हो सर, हो येतोय. पाऊस पुण्यात अचानकच पावसाने हजेरी लावलेली आहे जोरात. तांत्रिक समस्या ह्या प्रत्येक ठिकाणी राहणारच आहेत, परंतु याच्यावर मात करून आणि जेवढी आपल्यामध्ये प्रत्येक शिक्षकामध्ये असणारी दुर्दम्य इच्छाशक्ती आहे, आपल्या विद्यार्थ्यापर्यंत आणण्याची आत्मीयता आहे, ओढ आहे. मला अजून तुम्हाला सांगायला आवडेल की तंत्रज्ञान हे प्रत्येक गोष्टीवरचं उत्तर नाही, तो मदत करणार आहे. मात्र प्रत्यक्ष शिक्षकाची जागा कोणच घेऊ शकणार नाही. म्हणजे जो शिक्षकाने पाठीवर प्रेमाने फिरवलेला हात असेल, दिलेली प्रेरणा असेल, चांगलं करतोयच म्हणलेला असेल, किती छान अक्षर काढले असेल, किंवा एखाद्या विद्यार्थ्याचं वर्गामध्ये घेतलेलं नाव असेल आणि जो विद्यार्थी बुडून जाणार आहे, तो तेवढं तंत्रज्ञानामध्ये त्याच्यापर्यंत बऱ्याच वेळेला आवाज पोहोचणार नाही, येणार नाही, अशी समस्या येऊ शकते. त्यामुळे तंत्रज्ञान त्याची जागा घेऊ शकणार नाही. आणि हे टूल्स जे आहेत याच्या साह्यानं आपण फक्त विद्यार्थ्यापर्यंत जाणार आहोत. तर त्यामुळे ह्या खऱ्या अर्थानं तंत्रज्ञानापेक्षा मला असं म्हणणं आहे की तंत्रज्ञानाच्या मदतीनं शिक्षण रंजक करणं आणि विद्यार्थ्यांना त्या दैनंदिन ह्याच्यामध्ये अधिक समरस होऊन शिकण्यात मदत करणं या तंत्रज्ञानात आपण वेगवेगळी प्रशिक्षण शिक्षकांचे आता आयोजित करत आहोत. सोमवारपासून गुगल क्लासरूमचं प्रशिक्षण सुरू होईल. याच्यामध्ये राज्यातल्या सगळ्या शिक्षकांना, आपण 40,000 शिक्षकांना पहिल्या टप्प्यात आणि बाकी सगळ्यांना ते मिळणार आहे. आणि फार जास्त कालावधी नाही, तर 2 तास सकाळी आणि दुसऱ्या दिवशी 2 तास, 4 तासामध्ये तुम्हाला एवढ्या चांगल्या पद्धतीने तुम्हाला घेणार आहोत. आणि प्रत्येक 40,000 शिक्षक निवडताना देखील आम्ही राज्यातल्या प्रत्येक क्लस्टर मधला शिक्षक निवडला नाही हे देखील बघितलेलं आहे. म्हणजे प्रत्येक केंद्रामध्ये एक नाही एक जण पहिल्या टप्प्यात आलेला असेलच असं देखील पाहिलेलं आहे. त्यामुळे त्याच्या साहाय्याने आपण इतर जण शिकू शकतील. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या ज्या सुविधा प्रत्येकाकडे नव्हत्या, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मला पण घ्यायचंय परंतु मी झूम कधी घेऊ शकत नाही, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मला पण घ्यायचंय परंतु मला ते जीमेलवर कसं घ्यायचं कळत नाही. तर ह्या सगळ्या सुविधा आपण आता शिक्षकाला प्रत्येकाला उपलब्ध करून देणार आहोत. तर त्यामुळे 250 विद्यार्थ्यांपर्यंतची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग प्रत्येक शिक्षक घेऊ शकतो. खूप धन्यवाद साहेब गुगल क्लासरूम बद्दल. की जे सुरू होणार आहे सर्व शिक्षकांना मी परत एकदा सांगते की सर्वांनी लिंक्स भरलेल्या असतीलच, पण त्याची ऑनलाईन जी मीटिंग आहे किंवा ते प्रशिक्षण आहे ते सोमवारपासून सुरू होणार आहे हे साहेबांचं मत आहे. सर्व शिक्षक ऑनलाईन तुम्हाला पाहत आहेतच साहेब, सर्वजण तुमचे अनमोल असे मार्गदर्शन ऐकत आहे. त्यांना सर्व शिक्षकांना तुमच्या या मार्गदर्शनाची नक्कीच मदत होईल. परंतु एक शेवटचा प्रश्न माझा राहून गेला विचारायचा की जे विद्यार्थी स्थलांतरित झाले किंवा ज्यांच्या पालकांशी कॉन्टॅक्ट होऊ शकत नाही, अशा विद्यार्थ्यांबाबत काही नियोजन आहे का आपल्या शिक्षण विभागाकडे? आता एकदम कळीचा प्रश्न ज्याला आपण असं म्हणू किंवा अत्यंत ऐकून आलेला हा प्रश्न आहे. आणि आताच अजून ते सर्क्युलर निघायचे, परंतु तुम्हाला मी सांगतो की आपल्या सरळ पोर्टलमध्ये आता प्रत्येक शाळेसाठी आणि वर्गासाठी आम्ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे की प्रत्येक विद्यार्थी कुठे म्हणजे घरात आहे का बाहेर आहे असं नाही, तर त्याच्याकडे तंत्रज्ञानाच्या पद्धतीनं कुठं पोहोचता येते आणि पोहोचता येत नाही, त्याची संपर्क होतोय होत नाही, ऑनलाईन क्लासेसमध्ये आहे नाही, त्याच्याशी बोलणं झालं नाही, त्याच्याकडे कुठल्या सुविधा आहेत याचा एक अपडेशनला प्रत्येक शाळेसाठी टाकलेला आहे, HM मध्ये टाकलेला आहे आणि कंटिन्युअस लर्निंग प्लॅन त्याला आपण असं म्हटलेलं आहे. प्रत्येक शिक्षकाला आपल्या वर्गातली जी काही मुलं आहेत त्या मुलं कुठे आहेत याच्याविषयीची माहिती असते, कारण का आपले PTA ग्रुप आहेत, याचबरोबर आता सध्या आपण ऑनलाईन अभ्यास घेत आहोत. तर याच्यातलं एखादं मुलगा आपल्या संपर्कात नाही, त्याला भेटता येत नाही किंवा त्याच्याशी संपर्क होत नाही असं म्हणल्यानंतर मी बरेचशी उदाहरणं देखील पाहिलेली आहेत की शिक्षक प्रत्यक्ष त्या वाडी वस्त्यावर तांड्यावर जाऊन त्या विद्यार्थ्यांना भेटणार आहे आणि भेटत आहे आणि संपर्क करत आहे, शिकवत आहे. तर अशाच पद्धतीनं जे
मोलमजूर होते आणि मोठ्या शहरामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली याच्यामुळे गावाकडे स्थलांतर झाले, अशा विद्यार्थ्यांना शेजारच्या नजीकच्या शाळेमध्ये दाखल करण्याबाबत माननीय आयुक्त महोदय आणि शालेय शिक्षण विभागाने सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना त्याच वेळेला सूचना दिलेल्या आहेत की आपल्या कुठल्याही शाळेच्या नजीकच्या परिसरात आलेली स्थलांतरित असणारी जी मुलं आहेत ती कुठल्याही शाळेची असू द्या, कुठल्याही राज्यातली असू द्या, त्यांना आपल्या शेजारच्या नजीकच्या शाळेमध्ये प्रवेश द्या. अशा विद्यार्थ्यांसाठी लगेच पाठ्यपुस्तकं मागा. कारण का समजा तुमच्याकडे 100 विद्यार्थी वर्गामध्ये असतील आणि तिथं 5 विद्यार्थी स्थलांतरित होऊन आले असतील तर त्या 5 विद्यार्थ्यांना देखील आपल्याला मोफतच पाठ्यपुस्तकं द्यायची आहेत, तर त्याची देखील मागणी नोंदवा. तर त्यामुळं शासन आपल्या सर्वांना आवाहन करत आहे. कारण शासन म्हणजे कोण आहोत? शासन म्हणजे केवळ फक्त वर बसलेले मुख्यमंत्री आणि मंत्री महोदय आहेत का? तर ही सगळी जी व्यवस्था आहे तळागाळात काम करणाऱ्या शिक्षकांपर्यंत आणि त्याचबरोबर प्रत्येक शाळेमध्ये काम करणाऱ्या आमच्या शिपाई काकापर्यंतची सगळी जी व्यवस्था आहे ते सगळे मिळून आपण सगळे मिळून शासनाचे घटक आहोत. आणि हा प्रत्येक जण ज्या वेळेला आपलं योगदान देतो, प्रत्येक जण मला काय करायला पाहिजे हे बघतो आणि त्यानुसार काम करतो, तर त्यावेळेला हा सगळा जो काही आपल्या शिक्षणाचा असेल किंवा स्थलांतरित प्रश्न असेल हा लगेच सुटण्यासाठी मदत होईल. कारण का ही जर योजना असली स्थलांतरित मुलांना लगेच शेजारच्या शाळेमध्ये आणा असं म्हणणार, परंतु आपल्या शाळेच्या परिसरामध्ये स्थलांतरित मुलं आहेत की नाही हे पाहण्याची जबाबदारी कुणाची? शेवटी म्हणजे शिक्षकाची. आणि शिक्षक काम करतच आहेत याचा मला निश्चितच आनंद आहे. आणि याच्या स्टोरीज मी दररोज वेगवेगळ्या व्हॉट्सअप समूहावर शिक्षक जे पाठवतात, फेसबुकवर पोस्ट करतात, ट्विटरवर टाकतात. बरेचसे शिक्षक आता ट्विटरवर देखील आलेले आहेत आणि ते अशा चांगल्या स्टोरी, कारण का आपण जे चांगलं करतो ते देखील लोकांपर्यंत घेऊन गेलं पाहिजे, पाठवलं पाहिजे. बऱ्याचशा वेळेला असं होतं की बरेचसे शिक्षक अतिशय चांगलं काम राज्यामध्ये करत आहेत, परंतु ते लोकांपर्यंत पोहोचवत नाहीये. त्यामुळे ते लोकांपर्यंत जात नाहीये. आणि पोहोचवण्याचा अर्थ तुमच्या कामाची स्तुती स्वतः करून घेणं असं नाहीये, तर त्या कामाचा आदर्श लोकांनी घ्यावा. आमच्या आता विनोद राठोड सारखी बालरक्षकाची चळवळ आपली उभा राहिली. या बालरक्षकांनी अनेक शाळाबाह्य मुलांना रोखलं, शाळेपासून बाहेर जाण्यापासून स्थलांतरितांना रोखलं, साखर शाळा आपण तयार केल्या. या सगळ्यामध्ये म्हणजे खऱ्या अर्थानं शिक्षण प्रक्रियेमध्ये जी ऍडमिनिस्ट्रेटिव्हची व्यवस्था आहे आणि अकॅडमिक स्ट्रेंथनिंग करणारी जी डायट व्यवस्था आहे त्या सगळ्यांचा केंद्रबिंदू जरी विद्यार्थ्यांचं शिक्षण असेल तर त्यातला सगळ्यात महत्वाचा घटक विद्यार्थ्यांच्या जवळ असणारा हा शिक्षक आहे. आणि हा शिक्षकच या सगळ्या पातळीवर लढत आहे, मदत करत आहे, प्रयत्न करीत आहे. आणि प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येक मूळ शाळेची ही जी काही शासनाची त्याचबरोबर आपली आरटी नुसार घालून दिलेलं आपलं जे काय कायद्यान्वये घालून दिलेलं तत्व आहे याचं पालन करण्यासाठी प्रयत्न करत असतात. त्यामुळं स्थलांतरित आपल्या शाळेच्या परिसरात असतील तर त्यांना शाळेमध्ये आपण प्रवेश करावा. त्याच्यासाठी तर एमडीएमची व्यवस्था आणि त्याचबरोबर गणवेश असेल, त्याचबरोबर पाठ्यपुस्तक असतील याची मागणी करावी. आणि मी आता सांगितल्या पद्धतीनं प्रत्येक शाळेसाठी, प्रत्येक विद्यार्थ्यासाठी ते विद्यार्थी मॅप करण्यासाठी सरळमध्ये आपल्याला फॉर्म दिलेला आहे. त्याचं सर्क्युलर तुम्हाला उद्या येईलच, तर तो पाहावा आणि विद्यार्थ्यांपर्यंत कुठली कुठली साधनं आहेत त्याच्यावर आपण सर्वांनी माहिती भरावी, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत आपण पोहोचतो की नाही. कारण का वर्गातल्या 100 वर्गातले विद्यार्थी आपल्या वर्गात असतील तर त्या 100च्या 100 विद्यार्थी जबाबदारी त्या शाळेची असते, त्या शिक्षकांची असते, मुख्याध्यापकाची असते. तशाच पद्धतीनं राज्यातल्या सर्व मुलांची म्हणजे प्राथमिक, माध्यमिक शाळा, सर्व व्यवस्थापनाच्या शाळा या सर्व मुलांची जबाबदारी ही पर्यायानं तुमची, आमची म्हणजे शासनाची आहे. आणि या सगळी मुलं कुठं आहेत हे पाहणं आणि त्यांच्यापर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून पोहोचणं ते आपल्याला निश्चितच सर्वांना मिळून करायचं आहे. नक्कीच साहेब, असे अनमोल मार्गदर्शन आमच्या सर्व शिक्षकांना लाभले. परक्यांनाही आपलेसे करतील असे काही शब्द असतात आणि शब्दांनाही कोडे पडेल असे काही आदर्श व्यक्ती असतात. केवढं मोठं भाग्य आपलं जेव्हा आपल्याला अशा व्यक्ती मुलाखतीसाठी उपलब्ध होतात. कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर सांगावं. तानाजी सर, कृपया आपल्यापैकी जर कुणाला काही प्रश्न असतील तर आपण राईज हँड या पर्यायाचा वापर इथं करायचा आहे. गरड सर, आपण यूट्यूब आणि फेसबुक दोन्ही लाईव्ह केलेलं आहे यावेळेला. राईज हँड तर नाही आहे. कंटिन्यू करू सर. येस मॅम. 3 हात आले.
येस उमेश खोशे सर. नमस्कार साहेब. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये सध्या कोरोनाचा लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आपल्याकडे ऑनलाईन शिक्षणासाठी सर्व शिक्षक व्यवस्थित प्रयत्न करत आहेत. जसं महाराष्ट्रात आपल्या मार्गदर्शनाखाली तंत्रस्नेही चळवळ ऍक्टिव्ह झाली, तशी इथंच नदाब साहेब आणि कुंभार मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दररोज झूम मीटिंग असेल किंवा व्हॉट्सअप ग्रुप असेल किंवा ज्या पालकाकडे अँड्रॉइड मोबाईल नाही अशा पालकापर्यंत पोहोचण्यासाठी साध्या टेक्स्ट मेसेजद्वारे सध्या संपर्क चालू आहे आणि ऑनलाईन आणि ऑफलाईन शिक्षणासाठी प्रयत्न चांगल्या प्रकारे चालू आहे. मला एकच विचारावंसं वाटतं की जे आपल्याकडे 1ली ते 7वीचे मुलं आहेत याच्यामध्ये त्यांच्या वयोमानानुसार आपण त्यांना किती तास स्क्रीन टाइम द्यावा किंवा त्यांच्यासाठी किती स्क्रीन टाइम योग्य राहील, आणि तंत्र आपल्याला त्यांना ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून शिकवत असताना त्यांना म्हणजे किती वेळ त्यांना आपण स्क्रीन टाइम द्यावा याबद्दल खरं तर म्हणजे राईट टू लर्न नावाची एक मुवमेंट आता काही दिवसापूर्वी आली. राईट टू लर्न म्हणजे प्रत्येकाला शिकण्याचा अधिकार आहे. ज्या वेळेला शासनाने 1ली आणि 2रीला ऑनलाईन शिक्षण देऊ नका असं म्हटलं त्यावेळेला ही मुवमेंटनी राज्यामध्ये जोर पकडला होता की प्रत्येकाला शिक्षण घेण्याचा हक्क आहे, जरूरच आहे. परंतु विद्यार्थ्यांना उमेशजींनी जो प्रश्न विचारला की बराच वेळ स्क्रीन समोर बसण्याने स्क्रीनचं ऍडिक्शन होणं आहे म्हणा किंवा डोळ्याची चुरचूर करणं आहे, अशा गोष्टी होऊ शकतात. तर त्यामुळं आता आजच आपल्या समोर संध्याकाळपर्यंत शासन निर्णय येईल. आता गेल्या आठवड्यामध्ये भारत सरकारने याच्याविषयीच्या मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या आणि यानुसार 30 मिनिटाच्या किती तासिका असाव्यात, वरच्या वर्गासाठी जास्तीत जास्त 4 असाव्यात, खालच्या वर्गासाठी जास्तीत जास्त 2 असाव्यात, त्याच्यामध्ये अंतर असावं, थोडासा ब्रेक द्यावा आणि विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी आणि क्रिएट करण्यासाठी कृती द्याव्यात, जेणेकरून विद्यार्थी त्याच्या आधारे दुसऱ्या दिवशी अभ्यास करेल. जे कुठल्याही परिस्थितीमध्ये दिवसाला 4 तासापेक्षा जास्त असं कुठेही म्हणजे घड्याळी 2 तासापेक्षा जास्त लहान वर्गांसाठी असं आता सूचना शासनाचा निर्णय झालेला आहे आणि आपल्यापर्यंत तो आज संध्याकाळपर्यंत सर्वांच्या पर्यंत पोहोचेल. इयत्ता नाही म्हणजे छोट्या वर्गांसाठी काय, मोठ्या वर्गांसाठी काय आणि 9वी 10वी 11वी 12वीच्या वर्गातील मुलांसाठी काय, हा निर्णय आपल्या समवेत आज आपल्या सर्वांना मिळून जाईल. कारण काय व्हायला लागलं की काही शाळा सकाळी चालू करायला लागल्या लहान मुलांचं आणि 4-4 तास 5-5 तास सलग घ्यायला लागल्या आणि एवढी मानसिकता लहान मुलांची कधीच नसते. तर त्यामुळे आता सध्या तुम्ही व्हॉट्सअपवर आणि बरेचसे जोक बघत असाल की मुलगा स्क्रीन ऑफ करतोय किंवा हे करून घरभर फिरतोय किंवा आजीच अभ्यास करत बसली, असं देखील होऊ शकतं. तर त्यामुळं हा जास्त वेळ नसावा, रंजकता त्याच्यामध्ये असावी, छोटा असावा. म्हणून ही मुलाखत देखील आपली लांबली 40 मिनिटापेक्षा जास्त की लोक कंटाळायला लागतात आणि कमी कमी होत जातात. त्यामुळं छोटा असावं, क्रिस्प असावं, एवढंच. फोन आले सरांचा. सातपुते सरने राईज हँड केलाय. सरांचा महत्त्वाचा फोन आलेला आहे, आपण 1 मिनिट वेट करूयात कृपया. सरांचं शेड्यूल इतकं बिझी असतं. सॉरी, आयुक्त साहेब होते त्यामुळे मला फोन घ्यावाच लागला. सॉरी, बोला. सर, सातपुते सर लातूरवरून आपल्याला जॉईन आहेत, ते आपल्याला प्रश्न विचारू इच्छित आहेत. घरातल्याच माणसाने प्रश्न विचारण्यापेक्षा बाहेर न विचारू द्या किंवा आपण थांबूया. माझी 4:30ला आता मुख्यमंत्री दुसरी एक बैठक आहे. मला असं वाटतं की काही प्रश्न असतील तर चॅट बॉक्स मध्ये ते पाठवा मला, मी त्याची उत्तर तुम्हाला पाठवून देतो. बोला. सर जे काही नाही, सगळ्यांना मेसेज आलेले आहेत, ट्रेनिंगसाठी जी मागणी केली आहे सगळ्यांना मेसेज आले आहेत, ते पुढे काय करायचं हे विचारतायत सर. म्हणजे आता त्यांना परत वेळापत्रक मिळणार की
आता असं आहे की पुढे काय करायचं कुणाला विचारायचं नाही, सगळं तुम्हाला कळवत राहणार आम्ही प्रत्येकाला. म्हणजे आम्ही म्हणतोय तुम्हाला म्हणून तर की प्रत्येक गोष्ट ज्याची आहे त्यालाच कळवणार आम्ही, दुसऱ्यांना पुढे विचारायची काही गरज नाही. म्हणून तुम्ही आता SMS आला, तो निवड झालेला आला, तो कशी केली काय केली, तर प्रत्येक 40,000चं डिस्ट्रीब्युशन केलं आम्ही पूर्ण राज्यभर. त्याचबरोबर प्रत्येक क्लस्टरला प्रतिनिधित्व येईल हे बघितलं. त्यानंतर क्लस्टरमध्ये शाळा किती आहेत, त्यातनं किती शिक्षकांना दिलं पाहिजे पहिल्या टप्प्यात ट्रेनिंग हे पाहिलं. म्हणजे इतकं कॉम्प्लेक्स आम्ही जवळपास 2 ते 3 रात्री आम्ही एक्सेलवर मी आणि माझ्या एका सहकार्याने याच्यामध्ये घालवलेले आहेत आणि हे करून आपण हे केलेलं आहे. त्यामुळे आता पुढचे बॅचेस देखील तुम्हाला SMS द्वारे कळवण्यात येतील त्या शिक्षकांना. धन्यवाद मॅडम. खूप खूप आभारी आहे माननीय सर म्यूट नाही येत. हॅलो, पण साहेबांची शेड्यूल लक्षात घ्या. आता अध्यक्षीय मनोगताकडे वळूया. तुमचे काही प्रश्न असतील तर आपण ग्रुपवर टाकूया, ते आपण वैयक्तिक साहेबांना विचारूया. त्यानंतर आता आपल्या जिल्ह्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष गरड साहेब खूप खूप आभारी आहे आपला. आज आपल्या खूप व्यस्त शेड्यूल असताना सुद्धा आज या ठिकाणी आपण आमच्या जिल्ह्यासाठी वेळ दिलेली आहे. अगदी एका विनंतीला आपण मान दिला आणि आज आपण आम्हाला सगळ्यांना शिक्षकांना संबोधित केला, याबद्दल आपले खूप खूप हार्दिक आभार. तर आज आपल्या सेशनला आता माननीय उपाध्यक्ष महोदय मार्गदर्शन करणार होते, परंतु सभागृहामध्ये एक अत्यंत महत्त्वाची बैठक चालू आहे आणि त्या बैठकीला माननीय उपाध्यक्ष महोदय हे संबोधित करत आहेत आणि त्यामुळं आजच्या या सेशनला संबोध जे आहे मी आपल्यासमोर करत आहे. आज अगदी पहिल्या प्रश्नापासून ते शेवटपर्यंत प्रत्येक प्रश्नाला माननीय गरड साहेबांनी जे अत्यंत सुंदर अशा प्रकारचा प्रतिसाद दिलेला आहे आणि त्या प्रतिसादाबद्दल उस्मानाबाद जिल्ह्याच्या वतीनं मी आपल्याला शुभेच्छा व्यक्त करतो. आपण आमच्या शिक्षकांच्या मनामध्ये असणाऱ्या ज्या ऑनलाईन शिक्षणाच्या बाबतीतील ज्या अडचणी आहेत, ज्या समस्या आहेत, त्या समस्या कशा प्रकारे उपाययोजना करावी हे आपण चांगल्या पद्धतीनं सांगितलेलं आहे. यामुळं नक्कीच आमच्या शिक्षकांचा आत्मविश्वास वाढण्यासाठी मदत होणार आहे. आपण म्हणजे टेलिमिनी कार्यक्रम असेल किंवा शिक्षा ॲप असेल, तर या सगळ्या बाबतीमध्ये सविस्तर अशा प्रकारचं छान मार्गदर्शन आपण केलेलं आहे. विशेषतः शिक्षा ॲप जे आपल्या देशभर त्याची अंमलबजावणी सध्या आपण करत आहोत. वास्तविक हे मित्रा या माध्यमातून आपण त्याची सुरुवात केली आपली SRTच्या माध्यमातून. आदरणीय संचालक महोदय असतील, आयुक्त महोदय असतील आणि शिक्षण सचिव, शिक्षण मंत्री या सर्वांच्या मार्गदर्शनानुसार आपण आपल्या राज्यातील ICT विभागाची जी वाटचाल आहे ती खूप चांगल्या प्रकारे करत आहात आणि आज आपल्या मार्गदर्शनामधून आम्हाला या कोविडच्या काळामध्ये विद्यार्थ्यांना कशा प्रकारे त्यांना अध्ययनासाठी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात याची एक अशा प्रकारची कल्पना आता आम्हाला आलेली आहे. नक्कीच आपल्या मार्गदर्शनाचा आम्हाला उपयोग होईल आणि आमच्या जिल्ह्यामध्ये ही चळवळ आहे खूप चांगल्या प्रकारे कार्यरत आहे. आमचे सर्व गुरुजन जिल्ह्यातील खूप खूप इनिशिएटिव्ह घेतात आणि विद्यार्थ्यांना त्यांची शाळा बंद पडू नये, त्यांची शिकणं बंद होऊ नये यासाठी सातत्याने प्रयत्न करतात. त्या प्रयत्नाला आपण बळ दिलेला आहे. आताच सर असतील त्यांची शाळा संपूर्ण कोविडच्या कालावधीमध्ये एकही दिवस बंद नाही. तसंच गुलबर्ग्यामध्ये कधी शाळेचे गायकवाड सर आहेत, त्यांची शाळा असं बंद नाही. खूप काही शिक्षक आहेत की ते मुलांच्या ऑनलाईनच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे काम करत आहेत आणि या कामकाजाला आपण प्रेरणा दिली आहे आणि अशीच प्रेरणा आपण द्यावी. आमच्यासोबत राहावं. आपल्या या सर्व मार्गदर्शनाबद्दल मी जिल्ह्याच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि आपल्या कार्याला शुभेच्छा देतो आणि धन्यवाद सर.
आपण सर्वांनी मला आपण इथं बोलवलं आणि संवाद साधण्याची संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. आणि शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना मी विनंती करतो की आपण आजच्या कार्यक्रमाचा आभार मानावा. धन्यवाद सर. आजच्या या प्रसंगी डाएट उस्मानाबाद आणि जिल्हा परिषद उस्मानाबाद यांच्या वतीनं आपण जी गरड सरांना विनंती केली की ऑनलाईन शिक्षणाच्या बाबतीमध्ये आम्हाला मार्गदर्शन करावं, आमच्या शिक्षकांना संबोधित करावं, त्या अनुषंगाने गरड सरांनी खूप असं चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. आणि आज आपण पाहतो की SCRT कोणताही कार्यक्रम असेल, कोणताही प्रोग्राम असेल, प्रशिक्षण असेल, तर याचं नेतृत्व गरड सर खूप चांगल्या पद्धतीनं करतात, कोऑर्डिनेशन खूप चांगल्या पद्धतीनं करतात. आणि आज त्यांनी आमच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना ऑनलाईन शिक्षणाच्या बाबतीमध्ये खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. आणि त्यामुळं आमच्या शिक्षकांच्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या क्लिअर झालेल्या आहेत. तर उस्मानाबाद डाएट आणि जिल्हा परिषद उस्मानाबादचे सर्व शिक्षक यांच्या वतीनं मी त्यांचे ऋण व्यक्त करतो. तद्वतच नेहमी धडपड करणारे आमचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर नदाब सर यांनी ही मुलाखत मार्गदर्शन सर्व शिक्षकांसाठी उपलब्ध करून दिलं. डाएटचे सर्व स्टाफ विशेष म्हणजे खंडागळे सर यांचंही मी आभार मानतो. त्याचप्रमाणे शिक्षणाधिकारी प्राथमिक कुंभार मॅडम यांनीही हा कार्यक्रम सक्सेस होण्यासाठी खूप मेहनत घेतली. आणि तद्वतच आमचे प्रेरणास्थान माननीय उपाध्यक्ष धनंजयजी सावंत साहेब हे आज आपल्याला मार्गदर्शन करणार होते, परंतु जिल्हा परिषदेच्या या ठिकाणी बदल्या सुरू आहेत आणि जिल्हा परिषदेमध्ये बदल्या हा खूप महत्त्वाचा जोखमीचा विषय असतो. आणि आज ते त्या ठिकाणी सभागृहामध्ये आहेत आणि ते बदल्या सोडून त्यांना इथं येता आलेले नाही आहे, परंतु ते आमच्या शिक्षण विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख यांच्या पाठीमागं नेहमी असतात, आम्हाला मार्गदर्शन करत असतात. अडीअडचणीच्या प्रसंगी आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. आमचे असे उपाध्यक्ष माननीय धनंजय सावंत साहेब यांचे मी शिक्षण विभागाच्या वतीनं खूप खूप आभार मानतो. आणि हा जो प्रोग्राम आहे हा सक्सेस करण्यासाठी ज्या ज्या यंत्रणांनी मदत केलेली आहे त्या सर्वांचे आभार मानतो. आणि माननीयच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय उपाध्यक्ष धनंजय सावंत साहेब यांच्या वतीनं आजचा हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.